प्रियानो, या आपण सर्वजण उभे राहूया आणि त्या जिवंत परमेश्वराची आपण स्तुती करूया. जिवंत देवाला आपण आज आराधना करूया. धन्यवाद प्रभू परमेश्वर, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो बाप्पा. आजचा सुंदरसा दिवस प्रभूजी तू आम्हाला दाखवला. धन्यवाद प्रभूजी. प्रभू हा शब्दात दिवस परमेश्वर आम्ही तुझ्यामध्ये परमेश्वर त्या ठिकाणी तुझ्या गौरवासाठी आम्ही सर्व एकत्रित जमलेलो आहोत परमेश्वर. आणि होय प्रभूजी, या महिन्यामध्ये परमेश्वर जसं आम्ही नाताळ साजरा करणार आहोत प्रभू परमेश्वर, तर आम्हाला परमेश्वर प्रत्येकाला सुवार्ता सांगायची आहे. प्रत्येकाला आम्ही ओरडून ओरडून सांगतो प्रभूजी की येशूचा जन्म झालेला आहे. येशू आमच्यासाठी जन्मला आहे. तो आमचा तारणार आहे, तो आमचा दुर्ग आहे, तो आमचा गड आहे. होय प्रभूजी, सर्व स्वर्गामध्ये सगळे नाचून गावून सांगत आहेत की येशूचा जन्म झालाय प्रभूजी. तो आम्हाला तो गजर या ठिकाणी करायचे. धन्यवाद तुझे आभार मानतो प्रभू, तुला उंचावतो माझ्या नावात. धन्यवाद येशू, धन्यवाद माझ्या शोधे, तुला धन्यवाद देतो माझ्या राजा, धन्यवाद देतो माझा राजा. माझ्या प्रियानं आपले हात उंच करून आपल्या जिवंत सेनाधीश परमेश्वराला आपण धन्यवाद म्हणूया, त्याचे आभार मानूयात. माझ्या प्रियानं परमेश्वर खूप महान आहे, तो अद्भुत आहे. तो आपल्याला मुक्ती, शांती, प्रीती, आनंद देण्यासाठी आला. माझ्या प्रियांनो, त्याने आपल्यासाठी आपला प्राण अर्पण केला. माझ्या प्रियांनो, आपल्यासाठी तू जन्माला प्रभू. माझ्या प्रियांनो, तर आज आपण त्या जिवंत देवाची स्तुती करून आराधना करू. माझ्या प्रियांनो, त्याला उंचावूयात माझ्या बाप्पा. धन्यवाद देतो. माझ्या प्रियांनो, आपण सर्वजण डोळे बंद करून आपले हात उंच करून आपण देवाकडे आपली नजर लावूया. आजूबाजूला काय चाललंय हे पाहू नका. आजचा जो शपथ आहे हे देवासाठी अर्पण करा. माझ्या प्रियांनो, धन्यवाद देतो बाप्पा, तुझे आभार मानतो प्रभू.
मुक्ती आहे, तुझ्या नावामध्ये शांती आहे, तुझ्या नावामध्ये सुख आहे, तुझ्या नावामध्ये मोकळीकता आहे. आम्ही तुझे आभार मानतो माझ्या राजा, तुला उंचावतो प्रभू. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद पिता परमेश्वरा, धन्यवाद पवित्र आत्मा. आम्ही आमचे हात उंच करून तुझे आभार मानतो प्रभू. धन्यवाद राजा, की तू आम्हाला तुझे लेकरं होण्याचा अधिकार दिला, आम्हाला आप्पा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला. धन्यवाद देतो माझ्या बाप्पा, धन्यवाद प्रभूजी. कोटी कोटी प्रणाम प्रभू परमेश्वर. तू स्तुतीस पात्र, तू भयास योग्यता परमेश्वर. तू अद्भुत मंत्री आहे, तू पिता सनातन आहे, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहे. तू आधी आणि तू अंतेच माझ्या बाप्पा, तू अल्फा आणि तू ओमेगा आहेस परमेश्वर. तू पहिला व तू शेवट आहेस प्रभूजी. तू आमच्या जीवनाची तू भाकर आहेस माझ्या परमेश्वर. तू आमचं जिवंत पाणी आहेस माझ्या. जो कोणी तुझ्यापासून खाईल परमेश्वर, जो तुझ्यामधून पिईल प्रभूजी, तो तृप्त होईल माझ्या राजा. धन्यवाद देतो माझ्या परमेश्वर, धन्यवाद देतो राजा. स्तुती हो प्रभूजी, तुझी प्रशंसा हो माझ्या राजा. धन्यवाद येशू बाप्पा. सर्व महिमा, सर्व गौरव, सर्व सन्मान परमेश्वर तुझ्याच नावाला असो प्रभू परमेश्वर. आता या वेळेला त्या ठिकाणी परमेश्वर आम्ही केलेली सर्व स्तुती आराधनेचा यज्ञ आम्ही तुला अर्पण करतो, याचा स्वीकार तू कर प्रभू. आणि परमेश्वर पुढच्या संपूर्ण वेळेचा ताबा तुझ्या हाती सोपून ही केलेली सर्व स्तुती आराधना तुझ्या परमेश्वर चरणात अर्पण करू ही प्रार्थना प्रभू येशूच्या अतिप्रिय व गोड नावात मागतो म्हणतोय. ते शिरसाट आंटी आहेत, थेरगाव या भागातून येतात. त्यांची साक्ष ते सांगत आहेत की त्या म्हणाल्या की आता ते गावाला गेले होते आणि जाणं येणं त्यांचा बसनी प्रवास झाला. तर त्या म्हणाल्या की त्यांच्या पोटामध्ये फार दुखत होतं आणि त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस पोटामध्ये वेदना चालू झाल्या त्या म्हणाल्या की आपल्या चर्चचं जे प्रार्थना केलेलं तेलाची बॉटल आहे ते त्यांनी घेतली. ते तेल प्रार्थनेचं जे अभिषेक तेल आहे ते त्यांनी पूर्ण पोटाला लावलं आणि प्रभू येशू राजाने खरोखर महान रीतीने कार्य केलं. कारण त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामर्थ्य, जसं आपण आज पाहिलं की येशूच्या नावात सामर्थ्य आहे, त्या अभिषिक्त तेलामध्ये सामर्थ्य आणि त्यांचं पूर्ण पोटदुखी त्याच शरीराला पूर्णपणे राहून गेलं. आणि त्या म्हणाले की माझं जाणं येणं प्रवास देखील अगदी सुखाचा झाला, देवपणे अतिशय सुंदर रीतीने सांभाळून आणलं. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात की देवपणे आरोग्यही दिलं, प्रवास पण सुखाचा झाला आणि कोणत्याही प्रकारचे व्हायरस पासून सर्व गोष्टींपासून परमेश्वराने त्यांना सुरक्षित ठेवलं. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. माझ्या प्रियांना आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवूया प्रभू येशूच्या नावाला. साक्ष आहे, ते थेरगाव या भागातून आलेले आहेत. त्यांची साक्ष ते सांगतात की त्यांचा जो मुलगा आहे त्याच्या डोक्यामध्ये फार वेदना होत्या आणि त्यावेळेस त्यांनी आपलं प्रार्थना केलेलं जे तेल आहे ते तेल त्या बाळाला, त्या मुलाला लावलं आणि ते सांगत आहे की मुलाचे जे काही वेदना होत्या डोकेदुखी ते पूर्णपणे वेदना प्रार्थनेचं तेल लावल्याबरोबर लगेच थांबलं. आणि त्या म्हणतात की माझ्या जीवनामध्ये खूप खूप संकट होते, त्रास होते, पण जशी मी चर्चला येऊ लागलीये, प्रार्थना करू लागलीये तर देवबापाने मला सर्व संकटातून, सर्व त्रासातून मला मोकळं केलेलं आहे. माझ्या मुलाला देखील आरोग्य दिलेलं आहे. खरोखर परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. जो कोणी त्याच्याकडे येतो तो परमेश्वर त्यांचं धावा ऐकतो, तो त्यांना उत्तर देतो. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात की परमेश्वर अद्भुत आहे. जरी तुम्ही नवीन असाल तरी परमेश्वर तुमची वाणी ऐकतो, तुम्ही फार जुने असाल प्रभूमध्ये तरी तो तुमची वाणी ऐकतो. म्हणून माझ्या प्रियांनो आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून प्रभू येशूच्याच नावाला वाचण्याची वेळ आहे. तर सर्वांनी आपापलं बायबल उघडूयात. नीतिसूत्र 27वा अध्याय 11 ते 20 हे वचन. नीतिसूत्र 27 11 ते 20 आपण वाचूयात. माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन. चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. अनोळख्याला जो जामीन होतो त्याचे वस्त्र ठेवून घे, जो परस्त्रीला जामीन होतो त्याला तारणा दाखल ठेव. कोणी मोठ्या पहाटेस उठून उंच स्वराने आपल्या मित्रास आशीर्वाद दिला तर तो त्याला शाप होय असे मानितील. पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळते टिपके व कटकटी बायको ही सारखी आहे. तिला आवरणारा म्हणजे वाऱ्याला आवरणारा होईल. त्याच्या उजव्या हाताला तेल लागल्यासारखे होते. तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो. जो अंजिराचे झाड राखितो तो त्याचे फळ चाखितो. जो आपल्या धन्याच्या सेवेला जपतो त्याचा मान होतो. जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते, तशी मनुष्याची हृदय परस्परांची प्रतिबिंबे होत. अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाही आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाही. प्रेज लॉर्ड प्रियांनो, आता आपण तयार होऊयात आत्मिक भोजन घेण्यासाठी. आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास, आपण यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. आपण सर्वजण उभे राहून माझ्या प्रियांनो. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. So you all just close
close eyes and just look to God. आपण सर्वजण उभे राहून देवाकडे पाहूयात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पिता, Once again, oh Father, परत एकदा प्रभूजी we all come before your throne of grace. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. What a joy to come in your presence, oh Father. प्रभू किती मोठा आनंद आहे तुझ्या सानिध्यात येण्यासाठी. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद देतो. This is your day. प्रभू हा तुझा दिवस आहे And you said, Lord, I will bless you with this day. आणि तू म्हणालास प्रभू या दिवशी मी तुला आशीर्वादित And करेन. Lord, by your grace, you showered and you showed this day that we may glorify your name, O Father. आणि प्रभू तुझ्या कृपेने तू दाखवून दिले, तू आमच्यावरती वर्षाव केला आणि तुझ्या नावाला या दिवशी आम्ही तू गौरव Today देतो. we all stand in this temple only because of your grace and your mercy. And Lord, we lift our hands and we say, thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. आणि प्रभूजी आज फक्त तुझ्या कृपेवर दयेमुळेच आम्ही या मंदिरामध्ये सर्व उभे आहोत आणि म्हणून आम्ही सर्व आमचे हात उंच करून तुझे आभार मानतो प्रभूजी. धन्यवाद येशू, धन्यवाद पिता, धन्यवाद पवित्र आत्मा. Thank you, Master, धन्यवाद प्रभूजी for this day, O Lord. या आजच्या दिवसासाठी For तुला giving us धन्यवाद. life, O Lord. आम्हाला जीवन That we दिल्यासाठी may enjoy in your presence, O Lord. जेणेकरून तुझ्यामध्ये आनंद, तुझ्या That we may सानिध्यामध्ये आनंद receive करू. your heavenly manna, O Father, today, O आणि Master. प्रभू तुझा स्वर्गीय मन्ना आज आम्ही स्वीकार And we pray, O Master. आणि आम्ही प्रार्थना I करतो know, Lord, प्रभूजी. today you will give us the heavenly manna to all of us, O आणि Master. प्रभू मला ठाऊक आहे की आज तू आम्हा सर्वांना स्वर्गीय मन्ना तू The देणार manna आहेस. who you gave to the Israel people, O Father, Israelites who walked, O Master, in the wilderness, O Master. आणि प्रभूजी जे सर्व वर्ष इस्रायली लोक वर्ष अरण्यातून चालले, तू त्यांना तो मानना तू दिला. Lord, you opened the heaven, Lord. प्रभू तू स्वर्ग You उघडलंस. gave them, O Master. प्रभू तू दिलंस And I know, त्यांना. Lord, today also, till now, you are giving the manna to everyone, O आणि Master. प्रभू मला ठाऊक आहे की आजपर्यंत ही बाप्पा तो सर्वांना तो मानना देत I आहे. know, Lord, today once again you will give the heavenly manna that we may be satisfied our soul with your word and live for your glory, O Master. आणि प्रभूजी मला ठाऊक आहे की आज पुन्हा तू परत आम्हा सर्वांना बाप्पा तो स्वर्गीय मानना देणार आहे तुझ्या गौरवासाठी आम्ही जगण्यासाठी. Father, we pray, O Master. पिता आम्ही प्रार्थना करतो. Give the Spirit, O Lord, to receive your word, O Master. प्रभू तो आत्मा तू दे तुझा आत्मा Give that स्वीकारण्यासाठी. ear to hear your word, O Master. प्रभू ती कान तू दे तुझे शब्द ऐकण्यासाठी. Speak, Lord. प्रभू तू बोल, Speak to your people. तुझ्या लोकांशी तू बोल प्रभूजी. Because we all want to know your plan for our lives, O Master. कारण प्रभू आम्हा सर्वांना तुझ्या योजना आमच्या जीवनासाठी जाणून घ्यायचे. We all come before you, O Lord. आम्ही सर्व तुझ्या समोर येतो प्रभूजी. We come before you, Lord. तुझ्या समोर येतो प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We pray for all the pastors, evangelists, apostles, teachers, bishops, their wives, their children, their ministry. We bless them in the name of Jesus. आम्ही सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्तिक, संदेष्टे, बिशप, त्यांचे पत्नी प्रभूजी, त्यांची सेवकाई, त्यांना सर्वांना प्रभू येशूच्या हाती सोपवतो. We bless them in the name of Jesus. त्यांना येशूच्या नावात आम्ही आशीर्वादित करतो. Lord, we pray, Father. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो. I know, Lord, आणि मला ठाऊक आहे you have प्रभूजी, already opened the door for our church land, O Master. प्रभू तो आमच्या चर्चच्या जागेसाठी अगोदर द्वार उघडलेले आहे. Already you have opened the door, O Master. अगोदरच तू द्वार उघडले I know, प्रभू. Lord, every step by step you are leading and guiding us, O Father, that I know very soon we will have our own temple, own church, where, Lord, your name be glorified more and more in a different level, O Master. आणि प्रभू आम्हाला ठाऊक आहे प्रभू परमेश्वर की तू टप्प्याटप्प्याने तू कार्य करत आहे परमेश्वर. फार लवकरच प्रभू जे आमचं स्वतःचं चर्च असेल, आमचं स्वतःचे परमेश्वर जागेवरती आम्ही तुझी सेवा करू प्रभू. Thank you. धन्यवाद प्रभू परमेश्वर. Where you dwell, O Master. ज्या ठिकाणी तू वस्ती I करशील know प्रभू. you dwell here, but Lord, that place will be like a place where a permanent place for your dwelling place, O Master. मला प्रभूजी ठाऊक आहे की तू या ठिकाणी ही वस्ती करत आहे, पण परमेश्वर तो जे ठिकाण असेल तुझे परमेश्वर कायमचं ठिकाण, त्या ठिकाणी तू Because वस्ती Lord, करशील. there will be people who coming, who are often, who are no one has their lives, O Lord. They will say, yes, this is my Father's house, O Lord. कारण प्रभूजी त्या ठिकाणी जे अनाथ आहेत परमेश्वर, ज्या लोकांना कोणीच नाही प्रभूजी, ते येऊन म्हणतील की हो हे माझ्या पित्याचं घर आहे. Thank you. धन्यवाद प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद Bless येशू. this, all this prayer request, O Father. All this prayer request written with much pain and agony, O Father. प्रभू या सर्व प्रार्थना विनंतीने तू आशीर्वादित कर. या सर्व त्रास व वेदनांनी भरून लिहिलेले You know विनंती their आहेत. pains, O Lord. प्रभू तुला त्यांची वेदना ठाऊक You know आहे. the anxieties, O Master. प्रभू त्यांना त्यांची तुला सर्व त्रास You ठाऊक know आहे. what they go every day in their lives, O Master. प्रभू त्या प्रत्येक दिवशी कोणत्या परिस्थितीत तुला हे सर्व And in ठाऊक आहे. all that thing, Lord, they have written this
prayer, oh Father, with much pain to you, oh Father. आणि प्रभूजी त्या सर्व गोष्टी त्यांनी तुझ्याकडे लिहून दिलेत प्रभू. Lord, you know each and every single prayer request, oh Master. प्रभू तुला प्रत्येक एक एक परमेश्वर प्रार्थना विनंती Lord, I ठाऊक pray. आहे. प्रभू मी प्रार्थना करतो, Bless, oh Master. त्यांना आशीर्वादित Heal कर, them, Lord. त्यांना आरोग्य दे, Deliver them, oh Lord. त्यांना सुटका दे प्रभू. Whatever they need, you give them, oh Master. प्रभू त्यांना जे काही गरज आहे तू त्यांना पुरव. Spiritually, physically, financially, materially, every area, you bless them, oh Father. प्रभू आत्मिक, शारीरिक, भौतिक, आर्थिक प्रत्येक भागात तू त्यांना आशीर्वादित कर. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Bless them in the name of Jesus. त्यांना येशूच्या नावात आशीर्वादित कर. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. Your Holy Spirit, प्रिय पवित्र आत्मा, now move in this place. आता या ठिकाणी तू फिर. Move in this place. आता या ठिकाणी तू फिर. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद Psalms पिता. 122, 6, let your peace in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये असू दे. Thank you, Father. धन्यवाद In पिता. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. All be seated. आपण सर्वजण बसून घेऊयात. Receive the blessings of the Lord. किती जणांना प्रभूपासून आशीर्वाद स्वीकारायचे आहे? Hallelujah. Yes, now it's okay. आता हे बरोबर आहे. Praise the Lord. हालेलुया. Still, people are not used to it, so coming soon, I believe. Hallelujah. आणि अजून मी विश्वास ठेवतो की अजूनही लोक लवकर येत नाहीये. You know? We feel like, yes, the timing is changed, but I know the 11 o'clock when the word will be shared and it will be finished, the people come or not come, because that we have to follow the discipline, because we have the rules of the government also, and as well as the church also, my dear people. तर माझ्या प्रियानो, लोक येऊ किंवा न येऊ, पण आपल्याला वेळेमध्ये सांगणं आहेच. 11 वाजता वचन सांगितलंच जाणार आहे, कारण आपल्याला जे काही नियम दिलेले आहेत सरकारने देखील आणि आपल्या चर्चचे देखील, ती शिस्त आपण लावलीच पाहिजे. We are so much disciplined for the many a times for the government rules, but we never follow the God's rules. Hallelujah. आणि आपण जे सरकारचे जे नियम आहेत त्याचे नियम पाळण्यासाठी आपण पाबंद असतो, पण ज्या देवाचे नियम असतात ते आपण सहज घेतो. So I encourage you all to be in time at 10 o'clock, my dear people, because if the right time starts, you can like have a worship time, then you'll have a word of God. Everything will be in the time, and you'll go home in time. तर माझ्या प्रियानो, मी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहित करू इच्छितो की तुम्ही सर्वजण वेळेमध्ये या. सकाळी 10 वाजता वेळेत या, जेणेकरून तुम्ही स्तुती आराधना करताल, वेळेमध्ये देवाचं वचन ऐकताल. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. This is a month of blessings. हा महिना माझ्या प्रियानो आशीर्वादांचा महिना This is आहे. the month of with the favor of God's will upon your lives. हा जो महिना आहे देवाची कृपा तुम्हावरती येत आहे. Amen. It is Amen. already the favor has come, my dear people. अगोदरच देवाची कृपा तुम्हावरती आलेली But माझ्या we never प्रियानो. understand how the favor works in our lives. पण माझ्या प्रिय आपल्याला हे समजत नाही की देवाची जी दया आहे ती आपल्यावरती कशी कार्य करते, आपल्या जीवनात तो कसं कार्य How the करते, blessings release in our lives. आपल्या जीवनात ते आशीर्वाद How कसे the मोकळे miracle होतात, works in our lives. आपल्या जीवनात चमत्कार कसे घडतात. Amen. Many a times we want to do, we are like everything want to be seen, but unless and until we know God, the things will not known by the deep things, by the word of God, my dear people. अनेक वेळा माझ्या प्रियानं आपल्याला असं गोष्टी पाहाव्याशा वाटतात, पण जोपर्यंत आपण खोलवर देवाच्या वचनातून जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी परमेश्वर प्रकट करतो. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. No, we are in the subject of the before God. That is the heading we have given, my dear people. आणि माझ्या प्रियानं आपण जो शीर्षक आहे आपल्या संदेशाचा ते घेत आहे की आपण देवासमोर. Amen. Amen. Before God. देवासमोर. Amen. The last week I shared, my dear people, how you'll come before God. गेल्या आठवड्यात मी तुम्हाला शिकवलं होतं माझ्या प्रियानं की आपण देवासमोर कसं Amen. यायचं. The first point was the righteous before God. Hallelujah. सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे नीतिमान. Amen. And I spoke देवासमोर. from the Luke chapter 1:6, my dear people. आणि आपण लूक 1:6 मधून पाहिलं होतं. Amen. And we have also the Holy Spirit led us how the life of Zechariah and Elizabeth, my dear people. आणि पवित्र आत्मा आपल्याला चालवलं माझ्या प्रियानं की जकर्या व अलिशिबाच्या जीवनातून. Amen. And we what we that learned we read that they both were righteous before God. आणि आपण त्यांच्या जीवनातून काय शिकतो माझ्या प्रियानं की ते दोघेही देवासमोर नीतिमान होते. Amen. Zechariah was the priest, my dear people, of the temple. आणि जकर्या जो आहे तो मंदिरामध्ये याजक होता. Amen. And Bible says they both were righteous before God. आणि बायबल सांगतं की ते दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान Amen. होते. They both were walking in all the commandments of the Lord. आणि ते दोघेही प्रभूच्या आज्ञा पाळण्यामध्ये ते आज्ञा पाळत होते. Amen. They both were in the ordinance of the Lord. Gabriel came and spoke that the blessings will come in your life because you have walked in the righteousness. आणि म्हणून माझ्या प्रिय जेव्हा जकर्या त्या ठिकाणी मंदिरामध्ये देवाची आराधना करत होते त्यावेळेला देवदूत येऊन त्यांना सांगितले की परमेश्वर तुम्हाला
योग्य वेळेला आता आशीर्वादित करत Amen. आहे. There's a two righteousness, my dear people. दोन नीतिमान There's the गोष्टी आहेत righteousness माझ्या. of God and there's the righteousness of the world, my dear people. म्हणजे एक परमेश्वरामध्ये नीतिमान आहे आणि एक जगामध्ये नीतिमान Amen. आहे. The world righteousness I will not speak, but God's righteousness is always different from the world's righteousness, my dear people. तर माझ्या प्रियानं जगातल्या नीतिमत्वाबद्दल मी सांगत नाही, पण देवाचं जे नीतिमत्व आहे ते फार जगाच्या नीतिमत्वापेक्षा फार Amen. वेगळं How आहे, वेगळं आहे. you will present your righteousness before God, my dear people. तर तुमचं नीतिमानपणा तुम्ही देवासमोर कसे सादर Amen. करता. And to have that righteousness, my dear people, the most important, we should be a holy and coming before God every time, asking the forgiveness from the God and say, Lord, what is your will for my life that I may walk in the way of the righteousness, my dear people. तर माझ्या प्रियानं जो तुमचा नीतिमानपणा आहे तो परमेश्वर समोर सादर करण्या अगोदर ते परमेश्वराला आपले जीवन जे आहे पवित्रपणे दाखवून आपल्याला सर्व गोष्टींची क्षमा मागून आपल्याला ते नीतिमान परमेश्वराच्या दृष्टीने आपल्याला बनायचं Amen. आहे. And when you walk in the way of the righteousness, my dear people, and when God sees you that you're walking in the way of the righteousness, I tell you, there's a great blessings is kept for your life, which miraculously you will follow behind you, my dear people. आणि माझ्या प्रियानं मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही ते नीतिमान रीतीने देवाच्या दृष्टीने तुम्ही चालता त्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी महान व मोठ्या मोठ्या आशीर्वाद तुमच्यासाठी Amen. ठेवलेले That's आहेत. what in Matthew 6:33 says, my dear people. आणि म्हणून मत्ते 6:33 And सांगत seek आहे माझ्या first the प्रियानं kingdom of God and His righteousness, all things will be added to you, my dear people. की तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळण्यात झटा म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला Psalm मिळतील. 11 verse 7 says, स्तोत्रसंहिता For 11:7 the सांगत Lord is a आहे righteousness and He loves righteousness and all things will be upright shall be uphold His face. स्तोत्रसंहिता 11:7 सांगत आहे कारण परमेश्वर न्यायी आहे त्याला नीतिमत्व प्रिय आहे सरळ असलेल्यास त्याचे दर्शन होईल. Hallelujah. Amen. Amen. If you're walking the way of righteousness, as God appeared, the angel of God appeared and with the word of God, God's word to Zechariah, and God blessed him with a beautiful child. His name was John, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय जसं नीतिमान रीतीने जखऱ्या चालला तर त्या ठिकाणी देवदूताने त्याला दर्शन दिले आणि त्या ठिकाणी सांगितलं की तुला मुलगा पुत्र होईल त्याचं नाव योहान आहे. Amen. Now we move to the second point, what the word of God says, my dear people, and we'll go and meditate. Very important because we need to understand, my dear people, every word, what the word comes, when the word comes to us, how shall I receive the word and I can implement in my life. तर माझ्या प्रियानं आपण दुसरा मुद्दा पुढे पाहूयात की आपल्या जीवनामध्ये जे परमेश्वराचं वचन जे आहे ते कशा रीतीने येतं आपण ते आपल्या जीवनात कशा रीतीने आपल्याला ते लागू करायचे. The second point is, my dear people, favor before God. आणि दुसरा जे मुद्दा आहे माझ्या प्रियानं तो देवाच्या समोर म्हणजे दया मिळवणे. Favor. Favorला काय म्हणतात? What is say for the favor? Favor before कृपा God. देवाच्या नजरेसमोर Yeah, we कृपा can say मिळवणे. grace also and favor is both equal, I believe, my dear people. Favor before God. देवासमोर कृपा मिळवणे. Hallelujah. So I'll take the verse, my dear, from the Acts chapter 7 verse 46. प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय He says, 46 who वचन. found favor in the sight of God and asked, find a dwelling place for God of Jacob. Hallelujah. आता आपण वचन वाचूया प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 46 वचन. दाविदावर देवाची कृपा दृष्टी झाली आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वसतिस्थान मिळवण्याची विनंती केली. Hallelujah. Amen. What did it say, the word of God here? काय सांगते देवाचं वचन या ठिकाणी? Who found favor before God? कोण त्या ठिकाणी देवासमोर See, त्याला there's a question, कृपा my dear दृष्टी people, मिळाली. here. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे माझ्या Amen. प्रियांनो. This is who found the favor before God. कोणाला देवासमोर कृपा दृष्टी मिळाली. Amen. आमेन. Amen. And asked to find a dwelling for the God of Jacob. Hallelujah. आणि पुढे सांगितलं की याकोबाच्या घराण्यासाठी वसतिस्थान मिळवण्याची विनंती कोणी केली. Amen. When you read the 44th verse, you will understand what God wants from our life, my dear people. जर माझ्या प्रिय आपण 44 वचन वाचलं तर आपल्याला समजेल की परमेश्वर आपल्याशी काय Now बोलू it इच्छितो. here clearly says, our fathers had a tabernacle. Amen. Had the tabernacle of witnesses. Hallelujah. In the wilderness. Hallelujah. Amen. As he appointed instructions Moses to make according to the pattern that he had seen. Hallelujah. आणि 44 वचन सांगतं माझ्या प्रियानो की तू जो नमुना पाहिला त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर असे ज्याने मोशेला सांगितले त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता. See, now here clearly God is giving something to make to us. आता या ठिकाणी परमेश्वर अगदी स्पष्टपणे आपल्याला देत आहे की काहीतरी Amen. करण्यासाठी. Now God in the wilderness they made a tabernacle, my dear people. आता या ठिकाणी अरण्यामध्ये माझ्या प्रियानं त्यांनी ते मंडप बांधलं. Amen. In the simple way we can say a dwelling place for the Lord, my dear people. अति सोप्या भाषेचं पाहिलं आपण तर परमेश्वर
परमेश्वराचं वस्ती ठिकाण त्यांनी Amen. बनवलं. God want where He can dwell, my dear people. परमेश्वराला हवं होतं की ज्या ठिकाणी परमेश्वर वस्ती Amen. करेल. Now here He appointed. Amen. With the instruction to Moses, He appointed. And He gave an instruction to Moses, my dear people. आणि आता या ठिकाणी मोशेला त्या ठिकाणी काही सूचना दिल्या आणि काही गोष्टी त्यांनी नेमून दिल्या Amen. How my temple be? की माझं मंदिर कसं असलं How it पाहिजे, will be pattern be? त्याचं सर्व पॅटर्न कसं असलं Amen. पाहिजे, पूर्ण आकार आलेख जो असेल तो कसा असला पाहिजे. It is written in 46th verse. 46 वचन वाच. 44th verse. त्याच्यामध्ये सांगितलेले की साक्षीचा मंडप कर, ज्याने मोशेला सांगितलं त्याला नेमल्याप्रमाणे जो मंडप राहणार आपल्या पूर्वजांचा होता. नेमल्याप्रमाणे. Amen. A pattern. Hallelujah. That has seen, my dear people. आणि नेमल्याप्रमाणे सांगितलेलं आहे. See when God sees you as a favor, my dear people. पहा माझ्या प्रिय, ज्यावेळेस परमेश्वर तुमच्याकडे पाहतो त्यावेळेस तो तुमच्याकडे कृपा दृष्टीने When पाहतो. you read in Hebrews chapter 8 verse 6, my dear people, जर sorry, तुम्ही 5. इब्रिकरास 8:5 जर वाचलात तुम्ही, Amen. There he says, who serve the copy and the shadow of the heavenly things. That means God gave the pattern of the heavenly things to the Moses. Things, amen, as Moses, a divinely instructed. Amen. It was not instructed by anything, but divinely instructed when he was about to make the tabernacle. And he said, see that make all things according to the pattern shown on the mountain. Hallelujah. आणि माझ्या प्रियानो इब्रिकरास पत्र 8:5 सांगत आहे, पर्वतावर तुला दाखविल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली तसे तेही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात. Hallelujah. Who serve the copy? Amen. Amen. Copy of and the shadow, he says. काय सांगितलं त्यांनी, ज्यांची प्रतिरूप व छाया आहे. About the heavenly things, he says. म्हणजे स्वर्गीय वस्तूंचे सांगितले. Amen. Not of the earthly things. So God is speaking to Moses. When God favor comes, my dear people, and when we want the favor before God, we have to not walk according to earthly things. We need to walk into the heavenly things. What God had designed our life, my dear people, not designed according to the world, but God designs our life that we may walk according to the work of God, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानं जसं परमेश्वराने आपल्या जीवनासाठी जे आकार बनवलेला आहे त्याच्यानुसार जगण्यासाठी जो परमेश्वर नमुना करून दिलेला आहे त्याच्यानुसार जगण्यासाठी आपल्या इच्छेने नाही किंवा आपल्या जगिक गोष्टीद्वारे नाही. Amen. And he was instructed divinely, my dear people. आणि त्या ठिकाणी दैवीरित्या Who was त्याला instructed? Moses, my dear people. मोशे जो आहे तो दैवीरित्या त्याला सांगण्यात Amen. आलं. So, my dear, he says the question for us, my dear, us for all of us also, is we are divinely instructed by God. तर माझ्या प्रियानं हा प्रश्नचिन्ह आहे की जर आपण जे आहोत तो दैवीरित्या आपल्याला देखील सांगण्यात किंवा बोलण्यात आलेलं आहे Yes, का. God has created us divinely, my dear people. तर होय माझ्या प्रियानं परमेश्वराने आपल्याला दैवी रीतीने बनवलेलं God आहे. has बहुत समय है परमेश्वर के पास, चलो कुछ काम नहीं, इसलिए परमेश्वर ने हमें नहीं बनाया. तर खूप वेळ आहे म्हणून परमेश्वराने आपल्याला चला काही काम नाही म्हणून बनवलं असं नाहीये. कई बार ऐसा होता है दुनिया में, किसी को काम नहीं रहेगा तो कुछ ना कुछ करते रहता है. तर कधी कधी असं असतं की म्हणजे काही काम नाही जगामध्ये तर ते लोक काही ना काही करत राहतात. काफी लेडीज घर में कुछ नहीं रहेगा तो चलो कुछ अपना चलो कुछ ना कुछ करते हैं. वैसे नहीं है. प्रभु ने बहुत सोच समझ कर आपको और मुझे सभी को बनाया है. हालेलुया. तर माझ्यापर्यंत जसं आपण पाहतो काही स्त्रियांना घरी फार वेळ असतो, त्या वेळेमध्ये काही ना काही काम करत असतात, पण प्रभू असं म्हणाले की मला फार वेळ आहे म्हणून मी काहीतरी करतो. पण परमेश्वराने फार विचार करून आपल्याला बनवलेलं आहे. किसी को बस वो समय हो क्या करेंगे, चलो जरा बाहर घूम के आएंगे, जर कोणाला वेळ असेल तर काय म्हणते चला जरा बाहेर फिरून टाइम येऊया, पास करके आएंगे. थोडा टाइमपास करून येऊया. How can they make a time pass? Hallelujah. ते कसे टाइमपास करतात. Amen. God did not make you for the time pass, my dear people. माझ्या प्रियानं परमेश्वराने तुम्हाला टाइमपास म्हणून बनवलेलं नाही. God has created you by His image, my dear people. तर Hallelujah. माझ्या प्रियानं परमेश्वराने तुम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. Amen. आमेन. The favor has already begun from the Garden of Eden, my dear people. तर म्हणून माझ्याकडे जी कृपा दृष्टी आहे ती एदेन बागेतच सुरुवात I झाली. will more detail I'll share about the Christmas, my dear people, from the Eden, how the what purpose Jesus came on this earth, my dear people. तर माझ्या प्रियानं अजून खोलवर मी नाताळच्या दिवशी तुम्हाला सांगेल की कोणत्या उद्देशाने पृथ्वीवरती So, आला. my dear people, you are divinely instructed, my dear people. But are we walking divinely in the way of God, my dear people? तर माझ्या प्रियानं तुम्ही जे आहे ते दैवी रीतीने तुम्ही बोलावलेले आहात, पण आपण त्या दैवी रीतीने चालत आहोत का. चालतोय का? हम चलते हैं क्या उस मार्ग में जो परमेश्वर ने हमें
पवित्र में बुलाया है. हालेलुया. तर माझ्या प्रियांचे परमेश्वर आपल्या ते पवित्रतेमध्ये जे बोलवलेले आहे त्या मार्गांमध्ये आपण चालतो का? It's very important, my dear people. तर हे फार महत्वाचं आहे माझ्या Many times we प्रियांनो. don't know what we are, my dear people. अनेक वेळा आपल्याला माहिती नाही की आपण काय आहोत. Amen. God has revealed, my dear people. परमेश्वर आपल्याला प्रगट केले माझ्या Amen. But प्रियांनो. because of the man's foolishness, he forgotten. But Jesus came again, my dear people. He revealed us. Who are you in the Lord, my dear people? You are a child of God in the Lord, my dear people. पण माझ्या प्रियानो मनुष्याच्या मूर्खपणामुळे त्यांना ते समजत नाही, पण अगोदरच प्रभू येशू ख्रिस्ताने ते प्रगट केलेले की आपण देवाची लेकरं आहोत. We are the child of God, my dear people. आपण देवाची लेकरं आहोत. Are we a child of God? आपण देवाची लेकरं आहोत Amen. का? If we are a child of God, my dear people, how we should walk in the way of God, my dear people, having the favor of God in our lives, my dear people. तर माझ्या प्रियानो जर आपण देवाची लेकरं आहोत तर मग आपण कशा रीतीने आपण देवाच्या मार्गावरती आपण चाललो पाहिजे. Amen. We see in my dear people when Hebrews 8:5 clearly he says, see that you make according to the pattern shown on the mountain, my dear people. आणि माझ्या प्रियानो इब्री 8:5 जर पाहिलं तर त्या ठिकाणी काय सांगितलं, पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणेच तू ती वस्तू बनव. According to that, त्या नमुन्याप्रमाणे why God has designed us? का परमेश्वर आपल्याला What बनवलं, God instructed us, my dear people? का परमेश्वर Why आपल्याला God gave सांगितलं, the commandment us, my dear आपल्याला people? परमेश्वर आज्ञा Why का God gave दिली, the 10 commandments to the Moses, my dear people? परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा का दिल्या. Amen. Why, my dear people, in Genesis chapter 6:8, God said Noah got the favor from God, my dear people. का माझ्या प्रियानो त्या ठिकाणी उत्पत्ती 6:8 मध्ये सांगते की नोहाला देवाच्या दृष्टीने See, कृपा when दृष्टी you प्राप्त read in the झाली. Genesis chapter the 6:8, that chapter, God was very upset because of the mankind, my dear people. जर माझ्या प्रियानो उत्पत्ती 6:8 जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी परमेश्वर मानव जातीवरती फार संतापला Amen. If होता. you read that chapter, my dear people, he was very upset. Why I've created the mankind? Hallelujah. आणि माझ्या प्रियानो जर तुम्ही ते अध्याय वाचलं तर तुम्हाला समजेल की परमेश्वर फार संतापला होता की Because मनुष्य जाती मी का they निर्माण went केली. far from God, my dear people. कारण ते देवापासून फार दूर गेले होते. They were all doing rubbish things of the world, my dear people. कारण ते सर्व जगातल्या घाणेरडे दुष्टाईच्या गोष्टी करत Amen. होते. They're all doing the vulgarity, my dear people. ते सर्व त्या ठिकाणी वासनेने भरलेल्या गोष्टी करत Amen. होते. It was God not instructed them, but it was the devil who instructed them and doing according to the devil's plan, my dear people. त्या ठिकाणी परमेश्वर त्यांना सांगत नव्हता, पण जो सैतान आहे तो त्यांना सांगतो आणि त्या God's सैतानाचे instruction करत will be होता. holy, but the devil's instruction will be unholy, my dear पण people. माझ्या प्रियानो देवाचे जे सांगणं आहे जे ते त्या ठिकाणी पवित्र आहे, पण जे सैतानाचे ते अपवित्र आहे. Yes. उस समय में वो सब अधर्म काम कर रहे थे. हालेलुया. त्या ठिकाणी त्या वेळेला ते सर्व लोक जे अधर्माची कामं करत होते, Amen. They all was sinning, my dear people. ते सर्व पाप करत होते. माझ्या प्रियानो, God's heart was shattered, my dear people. माझ्या प्रियानो परमेश्वराचं हृदय पूर्णपणे विखरलं होतं. Oh, you might be saying, why I created this man? आणि कदाचित परमेश्वर म्हणतो की मी या मनुष्यांना का बनवलं. Oh, you might be saying, you might be repented. Why I made this man for something different, but they are doing rubbish things. परमेश्वर कदाचित म्हणत असेल की मी काहीतरी वेगळ्या गोष्टींसाठी कारणासाठी यांना मनुष्यांना बनवले, पण हे सर्व काही घाणेरड्या गोष्टी करत आहेत. You know, the man's tendency, तुम्हाला माहितीये मनुष्याची वृत्ती सरळ मार्ग कधी घेणार नाही. सीधा रास्ता कभी अपनाएंगे नहीं, कभी भी ना टेढ़ा से जाने का हमारा वृत्ति रहता है. मनुष्याची वृत्ती कशी असते की सरळ मार्गाने कधीच जाणार नाही, नेहमी वाकड्याच मार्गाने है ना? जाणार. इसलिए जो एक्सोडस जब हुआ इजराइल लोग का वहां से जो 11 दिन का जो जर्नी था वो 40 साल लगाया. तर म्हणून जसं आपण निर्गम मध्ये नंतर जर पाहतो तर त्या ठिकाणी जो 11 फक्त दिवसांचा प्रवास होता इस्रायली लोकांचा, पण त्या ठिकाणी किती To दिवस reach लागले, that 28 promised वर्ष. land, it was only 11 days of journey. तर माझ्या प्रियानो वचनदत्त देशामध्ये पोहोचण्यासाठी फक्त 11 दिवसांचा प्रवास आहे, पण किती वर्ष लागलं? पण किती वर्ष लागले? 40. आपलं पण तेच प्रॉब्लम है. आशीर्वाद सामने खड़ा है लेकिन हमको सीधा खाने ऐसा लेने का आदत है हमको. फिर बाद में बोलते वो मिल रहा नहीं यार, तुम्हारा हाथ जाएगा सीधा, बरोबर बोलता हाथ ऐसा मैं तुमको दूंगा. तर माझ्या प्रियांनो आशीर्वाद आपल्या समोरच असतात, पण आपल्याला सरळ न घेता आपल्याला असं वाकडं घ्यायचं असतं. पण परमेश्वर काय म्हणतो की आशीर्वाद तुझ्या समोरच आहे, तू God समोर says, घे. walk in the way of righteousness. Have the favor of God. All things will be added to you. Why you have to go round and round and round? Hallelujah. पण माझ्या प्रियानो परमेश्वर म्हणतो नीतिमत्तेमध्ये चाल, कारण सर्व गोष्टी त्याच्यासोबत तुला मिळतील. मग तू का असं गोल 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 फिरून येतो? है ना? म्हणून परमेश्वरनी जोशुआला काय म्हटलं, 6 दिवस 6 राऊंड मारा म्हणून यरीकोवाला. काय सांगितलं त्या ठिकाणी यहोशुआला की तू त्या ठिकाणी 6 दिवस 6 फेऱ्या मार. 6 days 6 rounds you have to with
silently. आणि त्या ठिकाणी ती शांतपणे 6 दिवस 6 फेऱ्या तुला एकाने मारायचे. मुख उघडायचं नाही. एकानेही मुख कोई उघडायचं भी नाही. अपना बात नहीं करेगा. कोणीही त्या ठिकाणी तोंड उघडून बोलणार नाही. सिर्फ याद करो तुमने क्या पाप किया है. फक्त तुम्ही आठवण करा की तुम्ही काय पाप केली. 6 दिन 6 राउंड मारने को लगाया 6 दिवस 6 फेऱ्या मारायला लावल्या है ना, याद करने के लिए. आठवण करण्यासाठी. क्या क्या तुमने, मैंने जब एक्सोडस किया तुमको, तुमने क्या क्या उधर कार्य किया है वो रास्ते में याद करो. त्या निर्गम मध्ये मी तुम्हाला काय काय कार्य केलं आणि तुम्ही काय काय पाप केली त्याची आठवण करा. आठवण करा. Amen. आमीन. Remind everyone what you did there. Your forefather did. तर माझ्या त्या ठिकाणी सांगितलं की आठवण करा की तुम्ही व तुमच्या पूर्वजांनी त्या ठिकाणी काय काय केलं. After 6 days, 6 दिवसानंतर 7 days, 7व्या दिवशी what God did? परमेश्वराने काय केलं. 7 राउंड मार. 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारायला लावल्या. 7 days, 7 round, and last round shouted, he says. आणि 7व्या दिवशी 7 फेऱ्या आणि शेवटची जी फेरी त्या फेरीला सांगितलं की तुम्ही घोषणा करीत फेरी मारा. जोरात घोषणा करा. काय होणार? What will happen? काय होणार. That wall will come down. याची भिंत आहे ती खाली येणार. पण आपलं ना 6 दिवस किती दिवस चक्रा मारा, धावलो सगळीकडे धावतच बसलोय, पण येशू काय आपल्याला सापडतच नाही. कसं काय सापडणार? हम अधर्म में चलेंगे, येशू हमको मिलेगा क्या? तर आपण अधर्मात चाललो तर आपल्याला येशू सापडेल का, भेटेल का? The way of the righteousness is flourishment. म्हणून माझ्या प्रियानो, जे धार्मिकतेचे नीतिमानचा जे मार्ग आहे ते बहुगुणित होतं त्या God ठिकाणी. blesses us, my dear people. परमेश्वर आशीर्वादित Very करतो. divinely He blesses us. तो दैवीरित्या आपल्या I want आशीर्वादित to tell you, करतो. my dear people, the people are really wonderful. Our church people, they always being a blessing to me as a personal, my dear people. तर माझ्या प्रियानो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरं आपले चर्चचे जे लोक आहेत ते खूप चांगले आहेत. मला ते वैयक्तिकरित्या पण आशीर्वाद Amen. देतात. And every Christmas it happens, whenever it comes to blessing, always Lord puts me burden to somebody else, my dear people. आणि नेहमी नाताळाला असंच होतं माझ्या प्रियानो की नाताळाला परमेश्वर माझ्या हृदयामध्ये इतरांसाठी काहीतरी देण्याचे मला तो ओझं Amen. घालतो. I received, and I was praying, Lord said, you have to bless that brother. आणि मला परमेश्वर म्हणाला की तुम्ही त्या भावाला आशीर्वादित So करा. it was like making a decision at the right time, my dear people. And meantime, we had planned something, me and my family, how we have to celebrate our Christmas, my dear people. आणि त्या दरम्यान माझ्या प्रियानो, मी व माझे कुटुंब आम्ही काही योजना करत होतो की आम्ही नाताळ कसा साजरा Amen. But करायचा. unfortunately, what my wife was thinking about the salary, unfortunately, the salary did not come full, but only half salary was transferred in the account, my dear people. तर ते दुर्दैवाने त्या ठिकाणी जो पगार आहे सिस्टरांचा तो पूर्ण आला नाही, पण अर्धाच पगार अकाउंट मध्ये आला. Amen. So she was little bit upset. Full. I planned so many things. I said, don't worry, God will surely bless us, my dear. I said. आणि त्या ठिकाणी थोडेसे ते नाराज झाले. ते म्हणाले मी खूप काही योजना केल्या होत्या, पण पास्टर म्हणाले की काळजी करू नका की परमेश्वर सर्व गोष्टी Well, पाहतो. God knows, I said. परमेश्वर सर्व जाणतो. Before that, we had planned that if your payment and whatever with the blessings has come, you put half, I will bless my brother, I said. आणि मग त्या ठिकाणी आम्ही ठरवलं होतं अगोदरच की ज्या पगार येईल तुम्ही अर्धा टाका आणि जे काही आपले माझे आशीर्वाद असतील ते अर्धे टाकून आपण त्या भावाला आशीर्वाद Amen. देऊ. So okay, sir. Then, but how the payment come? The topic was not there, but the thing was in my heart, my dear people. आणि जसा पगार अर्धा आला पण त्या गोष्टी जरी नाही घडत होत्या पण त्या गोष्टी माझ्या हृदयामध्ये होत्या. But that day I was praying, Lord, what shall I do? Lord said, go and sow him first. आणि मग त्याशी मी प्रार्थना केलं. मी प्रभूला म्हणलं की प्रभू मी काय करू. प्रभू म्हणाले की जा आणि अगोदर तू त्या व्यक्तीसाठी पेर. I called my brother मी माझ्या भावाला फोन केला and I said, please come. God put me something in my heart and I want to bless you. आणि मी सांगितलं की तू इकडे ये कारण देवाने माझ्या हृदयामध्ये काहीतरी ओझं घातलं ते मला तुला आशीर्वाद And it was करायचं. like 10:30 in the morning. I went and I met him. He talked with me a lot of things. I blessed him. He said, don't worry. I have lot of good people. Your church will also build. I will help you. You also pray for me. Something is good will happen, he was saying. आणि माझ्या प्रियाने सकाळीचे 10:30 होते. मग आम्ही भेटलो त्या ठिकाणी. मी सांगितलं ते म्हणाले काळजी करू नका काहीतरी चांगलं होईल. मी तुमच्यासाठी पण आशीर्वाद बनेल. अशा पद्धतीने आमचं बोलणं झालं. Amen. So after meeting, I had some work in the bank and I entered the bank. आणि आमची भेट झाल्यानंतर त्याच्यानंतर मला बँकेत काम होते. बँकेत And गेलो there was a line. So I was just sat on the chair. आणि त्या ठिकाणी ओळ रांग लागलेली होती म्हणून मी त्या ठिकाणी खुर्चीवर I बसलो just removed my my phone आणि त्या ठिकाणी माझा मोबाईल मी हातात and घेतला I just checked it. आणि मी उघडून पाहिलो What any message came or what? कोणता संदेश वगैरे आलाय का. What amount I gave, that
again my wife more half payment was transferred immediately that moment in my account. आणि माझ्या प्रियांनो जे काही मी रक्कम त्या भावाला दिली त्याच्यानंतर लगेचच जे काही माझ्या पत्नीचा जो अर्धा पगाराच्या वरती Two त्या or ठिकाणी three तीच रक्कम minutes, आहे. I tell you, in 2 or 3 minutes, that is the favor before God. That is the favor of God, my dear people. फक्त 2 ते 3 मिनिटात माझ्या प्रियांनो त्या प्रकारचे ते देवाची कृपा दृष्टी असते आपल्याला. Many a times we don't know how God blesses us, but what God puts you to start doing, God's favor will kill. Because God says in Psalm that was it, God sees the righteous deeds. Hallelujah. आणि म्हणून माझ्या He प्रियांनो does the righteous deeds, my dear people. म्हणून जो आपला परमेश्वर आहे जो ते आपले न्यायी कार्य तो पाहत असतो. Isn't it amazing, my dear people? हे अद्भुत आहे की नाही माझ्या प्रियांनो. Many a times we feel very hard to walk in the way of righteousness or to sow. I tell you, big mistake we make in our lives when times comes when God puts in the heart and we are walk in the way of the biblically word and the way of the righteousness, my dear people. तर माझ्या प्रियांनो अनेक वेळा आपण फार अवघड असं करून घेतो की आपण देवाच्या मार्गावरती जे वचनानुसार बायबलनुसार चालण्यासाठी की ज्या देव आपल्याला सांगतो की पेर आपण त्या ठिकाणी पेरत नसतो. Amen. See, I'm giving just one example. This month is a month of favor and blessing, and I tell you, God has really like opened the door for our life, my dear people. तर माझ्या प्रियांनो हा जो महिना आहे आशीर्वादांचा महिना आहे आणि परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावरती येते. Amen. See, it is the blessings which comes when it comes according to Matthew 6:33. माझ्या प्रियांनो जे आशीर्वाद आहे ते येतात ते कधी येतात आणि कसे येतात मत्ते 6:33 नुसार है ना? येतात. आपण काय करतो जगासाठी धार्मिकता शोधो जगासाठी नाही. प्रभू म्हणतोय तुम्ही आत्मिक शोधा. Walk in the way of righteousness, do your deeds and worship me in spirit and truth, he says. पण आपण काय करतो जगातल्या गोष्टींची आपण झटत राहतो आणि त्याचा शोध घेत राहतो. मग परमेश्वर काय म्हणतो आत्मिक गोष्टींसाठी तुम्ही झटा त्याचा शोध घ्या नीतिमत्तेमध्ये तुम्ही चाला. है ना? आपण झटतो शैतान म्हणतो तिथंच राहा. Devil makes you to bind you. Just you do dwell there. Don't come out from that. Come into the present where God have a favor upon your life. आणि सैतान काय करतो आपल्याला सांगतो की तुम्ही तिथेच राहा ज्या ठिकाणी तुम्ही आहात ज्या ठिकाणी परमेश्वराची कृपा दृष्टी आहे त्या ठिकाणामध्ये तुम्ही येऊ नका. Hallelujah. Amen. See, then further it says, which our forefather have received, the 45th verse, which our father have received it, and in turn our all with Joshua and the land possessed of the Gentiles, whom the God drove out before the face of our father until the days of David. Hallelujah. आणि माझ्या प्रियांनो 45 वचन सांगतं की जी राष्ट्रीय देवाने त्यांच्या समोरून घालविली त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ताब्यात घेतला तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशुआ बरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला. Hallelujah. That's what it is. Who found the favor before God? म्हणून प्रश्न आहे ना की कोणाला देवासमोर Who कृपादृष्टी found the प्राप्त झाली? favor before God? कोणाला देवासमोर That's कृपादृष्टी why I प्राप्त said झाली? before God. Very important. Before God. Hallelujah. म्हणून हे फार महत्वाचं आहे की देवासमोर. Amen. Who found the favor before God and asked, find a dwelling for God of Jacob, he says. कोणाला देवासमोर कृपादृष्टी मिळाली आणि याकोबाच्या घराण्यासाठी वस्तीस्थान मिळण्याची विनंती केली. Amen. Now when you go into the first Samuel chapter, my dear people, from 7:1 to 13, my dear people. जर तुम्ही 1 शमूएल 7वा अध्याय जर उघडलात 1 ते 13 जर तुम्ही पाहिलात. 2 Samuel 7:1 to 14. This was a covenant. God made a covenant with David, my dear people. आणि माझ्या प्रियानो 2 शमूएल 7वा अध्याय 1 ते 14 ज्या ठिकाणी परमेश्वराने दाविदाशी करार केला. Now you all know through Samuel prophet, David was anointed, my dear people. आता आपल्या प्रत्येकाला माहिती आहे माझ्या प्रियानो की शमूएल संदेष्टाद्वारे दाविदाला अभिषेक Now करण्यात God's आला. covenant with David, what he says we can see, my dear people. आता या ठिकाणी देवाचा जो करार आहे दाविदाशी ते काय आपण Amen. पाहूया. Now it came to pass when king was dwelling in the house and the Lord and given him rest from all the enemies all around. Hallelujah. आणि काय सांगत आहे की राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. Amen. And that the king said to Nathan, hallelujah, that was Nathan the prophet went to the Lord. Then the prophet Nathan came, my dear people. आणि माझ्या प्रियांनो मग ज्यावेळेस शमूएल संदेष्टा देवा घरी गेले त्या ठिकाणी नंतर मग त्या ठिकाणी नाथान नामक संदेष्टा Amen. आला. The prophet, see संदेष्टा. now what he says. I dwell in a house of Kedar, but an ark of God dwells inside the tent of curtain, he says. आणि माझ्या पुढे काय लिहिले की पहा मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे पण देवाचा कोश कनातीच्या आत राहत See the आहे. David, what he's saying. पहा दावीद काय म्हणत आहे. Yeah? Amen. Amen.
What? See the heart. हृदय पहा. दावीद कुठं राहत होता? कनातीच्या गंधसरूच्या मंदिरात. Amen. And where God was dwelling? पण परमेश्वराचा कोष कुठे होता? कनातीच्या आत. Amen. आपलं पण जीवन तसंच आहे. आपल्याला वाटतं आपण खूप चांगलं पण परमेश्वरच आपल्या मध्ये नाहीये. पण हे घर उपयोगच आहे का? हो, हालेलुया. Amen. आमेन. How important we are, we never recognize this in our life. तर माझ्या प्रियानो, आपण किती महत्वाचे आहोत आपण ते कधीही ओळखून घेत नाही. Amen. How important sister are, we never recognize. की पास्टर जे आहे ते किती महत्वाचे आहेत आपण ते ओळखून घेत नाही. Amen. We never recognize one another how important we are in the Lord, my dear people. तर आपण एकमेकांना प्रभू मध्ये ओळखून घेत नाही की आपण प्रभू मध्ये किती एकमेक महत्वाचे Amen. आहोत. We see that is why it's a very mysterious thing. Always I see the God's word come. It always corrects us. It always makes us to walk in the way of righteousness, way in the holiness. But still we are make always what do you say? Want to go into the contrary to the word of God, my dear people. तर माझ्या प्रियानो, नेहमी आपल्या देवाचा शब्द जो आहे तो पवित्रपणे येतो, आपल्या नीतिमत्व शिकवण्यासाठी येतो, पण आपण नेहमी देवाच्या शब्दाच्या विरोधात जाऊन आपण चालत असतो. Amen. There's always a pulling in every works of in our hand, my dear people. आणि प्रत्येक वेळेला आपल्या हाताचे काही कार्य असतं त्या कामामध्ये आपण ओढणं, दुसऱ्यांना इतरांना खाली ओढणं आपण ते Amen. करतो. See, ओढून किती ओढणार, खड्ड्यातच घालणार ना. Will any benefit you? त्यातून आपला काही फायदा आहे का? Just imagine everybody. प्रत्येकाने हे विचार करा, कल्पना करून पहा. खींचा आखिर कितना खींचेंगे वो 6 फुट जमीन के नीचे ही जाएगा वो. किती आपण ओढून किती ओढणार आहोत, जास्तीत जास्त ते जमिनीच्या आत 6 फूट खाली लेकिन जाईल. वो इंसान जो खींचने वाला भूल गया, मुझे भी उसमें ही जाना है. पण जो ओढत आहे तो हे विसरत आहे की मलाही तिथे जायचं आहे. अगर हम उसको उठाएंगे हर एक व्यक्ति को, अगर हमारे भाषा को हम संभालेंगे, अगर हम एक में को रिस्पेक्ट देंगे, एक में को हम उठाकर चलेंगे, प्रभु बोलेगा तू उठा रहा है उसे, मैं तुझे उठाएगा, तू मुझे उठा, हम आगे स्वर्ग में रहेंगे. तर माझ्या प्रियानो, ज्यावेळेस आपण खाली न खेचता आपण जर एकमेकांना जर उचलतच गेलो तर आपण सर्व परमेश्वर म्हणाल की चला तुम्ही एकमेकांना उचलत आहात तर मी तुम्हाला स्वर्गामध्ये थेट घेईन, आपण सर्व एकत्रित राहूया. So simple ना. फार सोपं आहे ना. सीधा मार्ग नहीं चाहिए हमको, टेढ़ा मार्ग ही चाहिए. आपल्याला सोपा मार्ग नको, असं आपल्याला वाकडा मार्ग हवाय. That is one saying ना, घी को कैसा टेढ़ा उंगली करके निकालना पड़ेगा, कुछ saying. हालेलुया. पण असं ते म्हण आहे ना, ज्या तूप काढायचं असतं आपल्याला ते बोट जे आहे ते वाकडच करावं लागतं. बरोबर आहे ना. है ना. आपल्याला प्रभू म्हणतो कशाला वाकडा करतो, सर्व देतोय ना, पण आपल्याला सवयच ते वाकडा करायचं. प्रभू परमेश्वर आपल्याला म्हणतो मी तुम्हाला सरळ देतो, पण आपण नाही सरळ मार्गाचा. है ना. Why so happens, my dear people? हे असं का घडतं माझ्या प्रियांनो? Amen. We should have the favor of God. आपल्यामध्ये देवाची कृपा It's a असली simple thing, my पाहिजे. dear people, to understand what God instructed us. What God in the Garden of Eden, how why God has created. If you understand, I tell you, it becomes very simple to walk and to know, according to Jeremiah 29:11, God has a great plan for our life, my dear तर people. माझ्या प्रियानो, हे फार सोपं आहे की जर आपण एदेन बागेपासून जर पाहिलं की परमेश्वर त्या ठिकाणी कशा प्रकारे सूचित केलं होतं, तर इर्मया 29:11 नुसार आपण त्याची जर सूचना आपण योग्य रीतीने समजून घेतलो की देवाची योजना आपल्या जीवनासाठी काय आहे. Then Nathan said to the king, go do all that in your heart, for the Lord is with you. See that, hallelujah. आणि मग पुढे नाथान राजास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. जे परमेश्वरचं मंदिर बांधण्यासाठी उत्सुकता आहे, तू कर, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. Hallelujah. See that, amen. See, everybody we all are planning to have our own church, building church, amen. If everybody has put that support, God says, I will be with in your, बरोबर आहे. तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. माझ्या प्रियानं, जसं आपण सर्वजण मिळून योजना करीत आहोत, योजित आहोत की आपण आपलं स्वतःचं मंदिर आपल्या स्वतःच्या ठिकाणी बांधलं पाहिजे, तर परमेश्वर म्हणतो की तुम्ही जे काही त्या मंदिरासाठी योजना करीत आहात त्याच्यामध्ये मी तुम्हाच बरोबर आहे. हालेलुया. Amen. As David thought, I also think, प्रभु ने मेरा घर तो बना दिया, मैं प्रभु का घर कभी बनाऊंगा. हालेलुया. जसं दावी त्या ठिकाणी विचार करत होता की मी तर स्वतः म्हणजे घर जर झालेलं, पण मला प्रभूचं घर कधी बनवता मिळेल. My heart is for the Lord, where God will dwell in our temple, where He'll say, yes, this is the dwelling temple. Hallelujah. आणि माझं हृदय माझ्या प्रियानो त्या ठिकाणीच आहे की माझा परमेश्वर ज्या ठिकाणी वस्ती करेल, आणि तो म्हणेल की हा हे माझं वस्तीस्थान आहे. And I've taken
whatever step I want to take to build the construction, because God knows my heart, I am ready to do it, my dear people. आणि माझ्या प्रियांनो मी ते पाऊल देखील घेतलेलं आहे की जे काही मला परमेश्वरच्या मंदिरासाठी करता येईल, जे काही परमेश्वर माझ्या हृदयात घालत आहे, मी ते सर्व करत आहे. Hallelujah. Amen. Amen. Now it says, but it happened that night that the word of the Lord came to Nathan, saying, go and tell my servant David, thus says the Lord, would you build the house for me in would dwell in his say. See that, hallelujah. आणि त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, जा माझा सेवक दावीद ह्यास सांग, परमेश्वर म्हणतो तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय. Shall you all repeat this verse, my तर dear आपण people? सर्वजण हे वचन माझ्या मागे बोलूयात प्रियांनो. Amen. Read that, 5th verse. 5वं वचन आपण वाचूयात. जा माझा सेवक दावीद यास सांग, परमेश्वर म्हणतो तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय. बांधणार का? ते मंदिर बांधण्यासाठी पहिले आपलं मंदिर पहिले बांधा. But this body temple should be built as God has instructed, my dear people. तर माझ्या प्रियांनो, आपल्या देवाचे जे मंदिर आहे ते बांधण्या अगोदर आपल्याला जे परमेश्वर शरीर रूपी जे मंदिर दिलेलं आहे, प्रथम ते बांधा जसं परमेश्वर आपल्याला सूचित केले त्यानुसार. हे मंदिर बांधलं ना पवित्राने, आपण त्या मंदिरात गेलं ना, ते मंदिर काय होईल? Hallelujah. आमेन, आमेन. Amen. See, that's where God dwells, my dear people. पहा माझ्या प्रियांनो, अशा रीतीने परमेश्वर वस्ती God करतो. works the miracle, my dear मग people. परमेश्वर चमत्कार Amen. करतो. That is why he says, for I have not dwelt in the house since the time that I brought the children of Israel up from the Egypt, even this day, but I have moved about in the tent, in the tabernacle, he says. आणि काय सांगते की मी इस्रायल लोकांस मिस्र देशातून बाहेर काढिले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही, डेऱ्यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे. He was moved, my dear people, tent to tent, he says. काय सांगत आहे त्या ठिकाणी की मी डेऱ्यातून मंडपात भ्रमण करीत This आहे. is a God's heart pouring to the prophet Nathaniel, and he is speaking, my dear people. या ठिकाणी परमेश्वराचं हृदय नाथान संदेशाचं ओतून सांगत आहे आणि तो बोलत आहे. Amen. He moved, my dear people. त्या ठिकाणी तो सर्व भ्रमण करत I आहे. moved about with all the children of Israel, he says. काय सांगते की मी इस्रायल लोकांसह जिकडे तिकडे भ्रमण करीन. Amen. I ever spoken a word anyone from the tribes of Israel whom I commanded to the shepherd, my people Israel, saying, why have you not built me the house of Kedar, he says. Hallelujah. आणि काय सांगत आहे की जिकडे तिकडे ज्या कोण इस्रायल वंशाला इस्रायल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यास तुम्ही मजसाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही. का बांधले नाही. Hallelujah. It's very important. हे फार महत्वाचं आहे. आपलं शरीर कसं पाहिजे? आपलं शरीर कसं पाहिजे? पवित्र पाहिजे, गंधस्वरूप. गंध स्वरूप. Hallelujah. का नाही बांधले? दावीद राहत होता पण परमेश्वरसाठी जागा नाही. So this body has to dwell. God has to want to dwell in your body, my dear people. तर माझ्या प्रियानो, परमेश्वराला या मंदिरामध्ये, तुमच्या जे शरीररूपी मंदिर आहे त्याच्यामध्ये वस्ती करायचं आहे. Hallelujah. Amen. He says, now thus says my servant David says, thus says the Lord of hosts, and I took the shepherd and followed the sheep to the ruler of the people of over Israel. तर आता माझा सेवक दावीद यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो तू माझ्या प्रजेचा इस्रायलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असता आणले. Then the 13th verse says, आणि 13 वचन he सांगतो, shall build a house for my name, and I will establish the throne of the kingdom forever. Hallelujah. की तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. Will we repeat this verse? आपण हे वचन पुन्हा बोलूयात मागे. तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. Matthew 6:33. मत्ते 6:33. Oh, hallelujah. Amen. आमेन. Are you understanding, my dear people? आता समजत आहे माझ्या I'm प्रियांनो, making you as simple as to understand, my dear people. मी तुम्हाला जसं समजण्यासाठी फार सोपं करून सांगत आहे. Amen. See, when you know God's instruction in your life, surely, if you find the favor, the righteousness, He loves the righteous of deed. If you find the favor, I tell you, God
will make use of your life like Noah, my dear people. तर माझ्या प्रियाने जसं परमेश्वराच्या सांगण्यानुसार जर आपण केलं आणि आपण परमेश्वराच्या दृष्टीने जर आपण आपल्यावरती कृपा दृष्टी जर प्राप्त केली तर आपण त्या ठिकाणी नोहाप्रमाणे आपल्यावरती परमेश्वराची कृपा दृष्टी होईल. 6:8, no, Genesis 6:8. उत्पत्ती 6:8 नुसार. Amen. आमेन. He found the favor. त्या ठिकाणी नोहावरती परमेश्वराची कृपा दृष्टी झाली. आणि काय केलं नोवाने नंतर? मग नोहाने पुढे काय केलं? कुणाचं इन्स्ट्रक्शन घेतला? कोणाचे त्यांनी सूचना पाळल्या? तारू बांध. When we find favor, तुम्ही तारू बांधायला चालू करणार. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस आपल्यावरती देवाची कृपा दृष्टी होते त्यावेळेस आपण देवाचं जे तारू आहे ते बांधणं चालू करतो. ना आपलीच do not find favor in our life, how we can build others' life, how can we move forward, how can we build the God's temple, my dear people. जर आपल्यावरती देवाची कृपा दृष्टी झाली नाही तर मग आपण परमेश्वराचं मंदिर कसं बांधू, आपण पुढे कसं जाऊन आपण इतरांना कशी आपण कृपा दृष्टी प्राप्त करून देऊ. God has a great plan for you, everyone, my dear people. माझ्या प्रियानं परमेश्वराची प्रत्येकाच्या जीवनासाठी महान योजना आहे. Amen. That he says in Acts 7:46, who found favor before God. आणि म्हणून माझ्या प्रियानं प्रेषितांचे कृत्य 7:46 काय सांगत आहे की कोणावरती देवाची कृपा दृष्टी Luke झाली. 1:30, Mary got the favor from God. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं लूक 1:30 मध्ये मरियावरती देवाची कृपा दृष्टी झाली. हे आपण बघणार आहे कधी? Christmas time. Amen. आमेन. I'll continue. I'll see this message. I'll continue because what Christmas is started from the Garden of Eden, my dear people. तर माझ्या प्रियांनो जे नाताळ जे आहे त्याची सुरुवात जी आहे ती कुठून झाली? एदेन बागेपासून. है ना? ते आपल्याला कधी कळलं? येशू आल्यावर. Oh, hallelujah. Amen. So I'll speak about very beautiful. That message is very already it is in my heart. I'm not prepared anything. When I sleep and when I think, all things are just in my. It is just like rolling, my dear people. What I have to speak, my dear people. तर माझ्या प्रियानो संदेश मी काही तयार केलेला नाही पण ज्यावेळेस मी झोपतो ज्यावेळेस असं मनन करत असतो त्या सर्व गोष्टी माझ्यासमोर असे फिरत राहतात आणि सर्व संदेश असं येत आहे. Amen. आता पण बोललं तर आता पण I can share you. Will you wait for 1 hour? जर तुम्ही 1 तास थांबायला तयार असेल तर आताही मी बोलू शकतो. Hallelujah. Amen. God is a wonderful, my dear people. माझ्या प्रियानो परमेश्वर अद्भुत Amen. आहे. So I'll not continue, but few verses you can take, my dear people. When God's favor comes, what happens, my dear people? तर माझ्या प्रियानो मी आता संदेश तर कंटिन्यू म्हणजे सतत चालू नाही ठेवणार आहे पण काही मी वचनं देतो तुम्हाला ते तुम्ही Amen. घ्या. God's favor surrounds us like a shield, my dear people. माझ्या प्रियानो देवाची जी कृपा दृष्टी आहे ती आपल्या भोवती त्या ठिकाणी कवचाप्रमाणे असते. Psalms 5:12. स्तोत्रसंहिता 5:12. For you bless the righteousness, O Lord, and you cover him with a favor, with a shield. Hallelujah. आणि काय सांगितलं की तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस हे परमेश्वरा तू त्याच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितोस. Hallelujah. Write it down, my dear. Very important verses are there. फार महत्वाची वचने माझ्या प्रियानो लिहून घ्या. Amen. When you have the favor of God, your future is in the God's hand, my dear people. ज्यावेळेस माझ्या प्रियानो देवाची कृपा दृष्टी तुम्हावरती असेल तुमचं भविष्य देवाच्या हाती आहे. कुणाच्या हाती आहे? देवाच्या हाती. Amen. That's what in Psalm 31:15 says. म्हणून स्तोत्रसंहिता 31:15 सांगत My आहे times are in your hand. Rescue me from the hands of my enemies and from my persecutor. Hallelujah. काय सांगितलं की माझे दिवस तुझ्या हाती आहेत माझ्या वैऱ्याच्या हातातून माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडीव. Oh, hallelujah. That means you are in the God's hand. याचा अर्थ काय की तुम्ही देवाच्या हातात Amen. आहात. When your favor comes, you are in the God's hand, my dear people. ज्यावेळेस देवाची कृपा दृष्टी तुम्हावरती येते त्यावेळेस तुम्ही देवाच्या हाती Amen. असता. When the favor comes, He able to bless you abundantly. Hallelujah. आणि कृपा दृष्टी कधी येते ज्यावेळेस तो तुम्हाला म्हणजे जास्त भरपूरने तो तुम्हाला आशीर्वादित है ना? करतो. प्रभूची कृपा आली तर what God does? He blesses you abundantly. परमेश्वर ज्यास कृपा दृष्टी येते तो काय करतो तो तुम्हाला भरपूरीने 2 आशीर्वाद Corinthians 9:8 says, 2 करिंथ 9:8 सांगत आहे God will able to make all the grace upon you so that having all sufficiency in all things, all time, that you may abound in every good work. Oh, hallelujah. आणि What a 2 word. करिंथ 9:8 काय सांगत आहे की सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. Full wow, hallelujah. See that, amen? Praise the Lord. Amen. Amen. If you have favor of God, God has something good in store for you, my dear people. जर आपल्यावरती कृपा दृष्टी झाली माझ्यापर्यंत परमेश्वराने काही पुरवठा करण्यासाठी त्यांनी साठवून ठेवलेला आहे आपल्यासाठी. Jeremiah 29:11. इर्मया Hallelujah. 29:11 नुसार What it says? For I know the plan and I have
declare the Lord the plan for welfare, not evil, to give you future and hope. Hallelujah. आणि निर्मय 29:11 काय सांगतो की परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. Praise the Lord. Amen. Amen. Last verse, my dear people. शेवटचं वचन, Amen. If you have find favor of God, जर तुम्ही देवाची कृपादृष्टी प्राप्त God करून works घेताय for the good and those who love Him. आणि परमेश्वर जे चांगले आहेत जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर करतो. Romans 8:28. रोमकरास 8:28. And we know that for those who love God, all things works together for good for those who called according to His purpose. Hallelujah. आणि रोमकरास पत्र 8:28 सांगत आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. So many things are there, my dear people. अनेक गोष्टीत माझ्या प्रियांनो. Amen. If I take one verse also, there's a lot of message comes, my dear people. जर मी एकही वचन घेतलं तरी मोठा संदेश तयार होतो. Amen. But there's always small TT injection is good, my dear people, instead of giving the big saline for you. पण मोठं सलाईन देण्यापेक्षा एक लहान टीटीचं इंजेक्शन पुरेसं आहे. You know? Or you, the word is really a blessing, my dear people. आणि माझ्या प्रिय देवाचा जो शब्द आहे तो खरोखर Don't आशीर्वाद आहे. stand word of any worldly word. Stand on the word of God, which is the God's word, my dear people. तर माझ्या प्रियांनो जे जगातले जे शब्द किंवा वचन आहे त्यासाठी उभे राहू नका, पण जो देवाचा जो शब्द आहे जे पवित्र आहे त्यासाठी उभे राहा. ह्याच्यासाठी उभं राहा, परमेश्वरसाठी सर्व गोष्टी तुमच्यासाठी उभं राहील. आमेन. त्याच्यासाठी या वचनासाठी उभे राहा, सर्व काही तुमच्यासाठी होईल. Everything God will stand, already He is standing, but आपल्याला समजत नाही की प्रभू खरंच माझं शेजारी उभं आहे का. तर परमेश्वर अगोदरच खरोखर आपल्यासोबत उभा आहे, पण आपल्याला समजत नाही की परमेश्वर माझ्यासोबत उभा आहे का. Day before yesterday, I went for one of the prayer meeting in Pashan in Sutarwadi. मी परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी मी त्या ठिकाणी सुतारवाडी पाषाणमध्ये मी प्रार्थनेसाठी गेलो होतो. Amen. There was no blessings in my house. आणि ते त्यांच्या घरी ते म्हणाले की आमच्या घरी आशीर्वाद नाहीये. I own 30,000, 40,000, but पैसेच टिकत नाही. ते म्हणाले की मी 30 ते 40 हजार रुपये कमवतो पण घरामध्ये पैसा टिकत नाही. Whatever works I take in my hand, always it was in the loss. आणि ते म्हणतात मी जे कोणतं काम माझ्या हातात घेतो ते सर्व काही त्या ठिकाणी म्हणजे लॉस मध्येच जात आहे. I went there, my dear people. आणि ते त्या ठिकाणी मी गेलो माझ्या They प्रियांनो. all spoke, and when I started praying, आणि ज्यावेळेस सगळं बोललो नंतर मी प्रार्थना जेव्हा चालू केली I could see the demon working in their lives. आणि मी पाहिलं की त्या ठिकाणी सैतान त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. I just started prayer. A wife was looking at me. ज्यावेळेस फक्त प्रार्थना चालूच केली त्यांची पत्नी माझ्याकडे I पाहत said, just होती. close your eyes, I said. मी त्यांना म्हणाले की डोळे बंद करा. As she closed eyes, she started the devil twisting her. आणि जसे त्यांनी डोळे बंद केले तर सैतान त्यांना पिळू लागला. Devil activate झाला. सैतान त्या ठिकाणी चालू झाला. I lay my hand. The two children were there, very small, 10 years and one was in the 9 years. I just lay my hand. They both fell down. Little children. आणि लहान मुलं जे 10 वर्षाचं एक आणि 9 वर्षाचं त्या मुलांवरती ज्यावेळेस मी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करत होतो दोघंही खाली पडले माझ्या प्रिय. That brother, when I laid, he fell down. ज्यावेळेस त्या भावाच्या डोक्यावर मी हात ठेवला तेही ते भाऊ I देखील खाली said, पडले. किती मी प्रार्थना करू दे, चर्चला आलं नाही हे प्रार्थना व्यर्थ आहे. मी त्यांना असं म्हणालो की जर तुम्ही चर्चला येत नाही तुम्ही किती प्रार्थना करा ते व्यर्थच आहे. If you not come to the church, it will not work any prayer in your life. जर तुम्ही चर्चला येत नाही तर तुमच्या जीवनामध्ये कोणतीही प्रार्थना कार्य करणार नाही नाही. पास्टर आम्ही येणार म्हणलं कुठल्याही चर्चला जा पण चर्चला जा. मी त्यांना म्हणालो तुम्ही कोणत्याही चर्चला जाऊ पण Other चर्चला church. जावा. दुसऱ्या चर्च येते. My concern was only that soul should be not go into the world, that she should be in the Lord. की माझी जी काळजी जी पर्व आहे ती फक्त एकच की तो जो जीव आहे तो त्याचा नाश होऊ नये ते स्वर्गामध्ये असले Yes. पाहिजे. ते व्यक्ती चर्चला नाही जात असेल तर मी त्याला कुठे जाऊ तर मी घेऊन येईन. And I will make him to go into the church. आणि मग ती व्यक्ती कोणत्याही चर्चला जात नसेल तर मी त्यांना मी चर्चला येण्यासाठी भाग पाडेल किंवा त्यांना मी घेऊन येईल. He said, Pastor, yes, I'll come to the church. आणि ते म्हणाले की हो I don't know पास्टर where he landed or where they landed. I don't know. We have to pray now. आता मला माहिती नाही ते इथे येणार का ते तिकडे येणार आपल्याला फक्त प्रार्थना करायची. है ना? God has a very great plan, my dear people. तर माझ्या प्रियानो परमेश्वरचे फार महान व मोठे योजना असतात. Don't worry. This year, you feel like कोरोना ने हमको पकड़ के रखा, कोरोना ने नहीं पकड़ के, यीशु ने पकड़ा करके आज हम इस साल में प्रभु हमको नया साल में लेके आए. तर माझ्या प्रियानो काळजी करू नका. या वर्षामध्ये जे आपण म्हणतात की कोरोनाने
लोकांनी न पकडता येशूने आपल्याला पकडून ठेवलेला आणि तो आपल्याला नवीन वर्षामध्ये घेऊन जाईल. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. We all stand up. आपण सर्वजण उभे राहू माझ्या प्रियांनो. He is here right now. तो आता या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या Thank you, प्रियांनो. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Shall we have just worship for my dear people? आपण सर्वजण आराधना करू माझ्या प्रियांनो. My dear people. माझ्या प्रियांनो परमेश्वराची योजना आहे. I've always been telling you and hammering you for your because many a times you don't know what God has a plan for our life. तर माझ्या प्रियांनो मी नेहमी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला ठोकून सांगण्याचा एकच प्रयत्न करत आहे की त्या ठिकाणी परमेश्वराची आपल्यासाठी I will योजना tell आहे. you 10 times, 100 times, 1000 times. Whenever you come, I will hammer to you that God has a plan for your life. तर माझ्या प्रियांनो 10 वेळा 100 वेळा 1000 वेळा मी जेव्हा वेळ मिळते तेव्हा प्रत्येक वेळी सांगतच राहीन की देवाची कृपा दृष्टी तुम्हाला. God has a plan for your life. परमेश्वराची योजना तुमच्यासाठी You आहे. have been favored, my dear people. तर तुम्ही देवाच्या कृपेदृष्टीत आहात माझ्या प्रियांनो. Try to understand this. समजून घेण्याचा प्रयत्न करा. This is the way God speaks. अशा रीतीने परमेश्वर बोलतो. God speaks to the word of God. परमेश्वर देवाच्या शब्दातून बोलतो. Otherwise, what coming to the church and going and living as we are in the world? Otherwise, there is no meaning, my dear people. तर नाहीतर माझ्या प्रियांनो चर्चला येतो आपण आपल्याच पद्धतीने जर चालत असो जगत असो तर काय उपयोग होतो. As we in the presence, be outside also as we walking in the presence of God. जसं आपण चर्च मध्ये असताना देवाच्या सानिध्यामध्ये असो तसंच आपण जगामध्ये गेलो आपण त्याच्या सानिध्यानुसारच चाललं पाहिजे. Every word from the Bible applied in your life. बायबल मधलं प्रत्येक जे वचन आहे ते स्वतःच्या जीवनामध्ये लागू करा. Every word. प्रत्येक वचन. हर जो शब्द परमेश्वर का वचन बाइबल में लिखा है उसे अनुग्रह करो और उसके अनुसार चलने की कोशिश करो. मैं कहता हूँ परमेश्वर की कृपा आपके ऊपर हमेशा रहेगा. हालेलुया. माझ्या प्रियांनो बायबल मध्ये प्रत्येक शब्द लिहिलेला आहे प्रत्येक वचन जे लिहिलेलं आहे त्याच्यानुसार अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. त्यानुसारच चाला. देवाची योजना तुमच्या जीवनात कार्य. जब वचन पढ़ेंगे उसके अनुसार आप चलेंगे आपका प्रार्थना का जीवन भी बढ़ेगा और प्रार्थना में जब जीवन बढ़ेगा आप परमेश्वर का शब्द आप अनुकरण करेंगे और परमेश्वर का शब्द आपका जीवन में अद्भुत कार्य करेगा और आपका हर जब कदम उठाएंगे वो आपको it will be a light for your steps, my dear people. तर माझ्या प्रियानो ज्यावेळेस आपण देवाच्या वचनानुसार अनुकरण करून आपण त्याच्यामध्ये चालू त्यावेळेस त्याच्या आपल्या जीवनामध्ये त्याच्या योजनाही पूर्ण होतील आणि आपण जे काही पाऊल उचलू त्या प्रत्येक पावलाचा आपला प्रकाश असा होईल. If you are praying and you're not acting on that also, that means the word has not dwelt in you, God has not dealt you, you have not known what God's plan for your life. आणि जर समजा आपण प्रार्थना करतोय पण त्या प्रार्थनेनुसार आपण वागत नाहीये तर याचा अर्थ की परमेश्वर आपल्यामध्ये वस्ती करत नाहीये माझ्या प्रियांनो आणि आपण त्याच्यानुसार चालत नाही वागत नाही. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. He's a loving God, my dear people. तो प्रेमळ परमेश्वर He's आहे a माझ्या प्रियांनो. compassionate God. तो कळवळीने भरलेला परमेश्वर आहे. He loves you, my dear people. तो तुमच्यावरती प्रीती करतो He माझ्या loves प्रियांनो. you each and every one here right तो now. आता या ठिकाणी प्रत्येकावरती प्रीती करतोय माझ्या Don't worry प्रियांनो. about your problems. तुमच्या त्रासाची काळजी करू What नका. pain you're going, don't worry, my dear तुम्ही people. कोणत्या वेदनातून जात आहात What त्याची पर्वा करू anxiety नका. you're, don't worry, my dear people. तुम्ही कोणत्या त्रासात आहात ते पाहू नका. In what circumstances you are, don't worry, my dear people. तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात त्याची काळजी करू You नका. might be saying, people have put me down. Don't worry, my dear people. कदाचित तुम्ही म्हणत असाल की लोकांनी मला खाली खेचलेलं आहे त्याची काळजी करू People नका. have put me also down and down. But when the people put me down and down, God lifts you. When you walk in the righteousness, God lifts you and lifts you, my dear people. आणि माझ्या प्रियानो काळजी करू नका. जसं मला पण लोकांनी खाली टाकलं पण माझ्या परमेश्वराने मला उंच आणि उंचच केलेलं आहे. लोकांनी खाली टाकलं तर खाली जात नाही. परमेश्वरने खाली टाकलं तर खाली जाणार. हालेलुया. हालेलुया. पण परमेश्वर आपल्याला कधी खाली टाकत नाही. हालेलुया. आमेन. He always lifts us, my dear people. पण आपला परमेश्वर आपल्याला नेहमी उंच करतो But he माझ्या प्रियानो. says, come on, return back to me, he पण तो says. काय म्हणतो की माझ्याकडे माघारी फिर. Come back, my child. माझ्या लेकरा माझ्याकडे परत Come ये. back, walk in my commandment. माझ्या आज्ञांमध्ये तू चाल. Walk in the way of righteousness. नीतिमानाच्या मार्गावरती तू चाल. Because he says, I love the righteousness deeds, he तो says. म्हणतो की मी नीतीचे कार्यावरती प्रीती करतो. And I'll appear to face, he says. आणि तो तुमच्या समोरासमोर येतो तुम्हाला दर्शन देतो. And he will come right now. आणि तो आता He येईल will माझ्या touch you प्रियानो. right now. आता स्पर्श He will करेल. heal you right आता now. आरोग्य He देईल. will speak to you right आता now. तुमच्याशी Your बोलेल. problem will be solved right ते now. सर्व त्रास There is निघून a जाईल. miracle happening right आता now. चमत्कार
lift your hands and worship, my dear people. जसं आपण आता आराधना करू आपले हात There is उंच करून power आराधना when you करा. worship God. त्यावेळेस तुम्ही आराधना करता देवाचं When सामर्थ्य worship, करतो. that every chain is broken, my dear जसं people. आपण आराधना करता माझ्या प्रियानं सर्व साखळ्या तोडल्या When you जातात. worship, that all the power of the devil is broken. ज्यावेळेस आपण आराधना करता सैताचं सर्व काही कार्य रद्द होतं आणि When you बांधलं open your mouth and say Jesus, the chain is of the devil is broken. ज्यावेळेस तुम्ही तुमचं मुख उघडून येशू असं म्हणता सैताची जी साखळी आहे ती मोडण्यात येते. Hallelujah. धन्यवाद. Shall we all worship, my dear people? आपण आराधना करू Come माझ्या. on, lift your hands. This is the time of worship, my dear people. आताची ही आराधनेची वेळ आपले हात आपण सर्व उंच करू Thank you, माझ्या. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I want whole church to worship, my dear people. माझी इच्छा आहे की प्रियानो संपूर्ण चर्चने परमेश्वराची आराधना करा. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर आए. Worship, my dear people. त्याची आराधना करा. I want to just lift your voice and worship Him, my dear people. आपला आवाज उंच करा. त्याची आराधना करा. What a sweet presence is here right now. आणि आणि किती गोड माझ्या प्रियानो देवाचं सानिध्य उपस्थित आहे. Come on, lift your voice. I want everyone to worship Him. माझी इच्छा आहे की संपूर्ण मंडळी सर्व चर्च त्यांचं देवाची आराधना I want this prayer to be silent. I want the church to sing worship. Hallelujah. माझी इच्छा आहे की संपूर्ण बाहेरचे ते शांत आणि मंडळीने The music and prayer for the church this morning. आज मंडळीने तुम्ही चर्च जे आहात तुम्ही आज हालेलुया गावात देवासाठी कीबोर्ड तुमच्यासाठी वाजवणार आज तुम्हीच गावा. Hallelujah. Come on. Church, come on. I want to hear. Yes, lift your hands and worship. मंडळीनं आपला आवाज God want to hear. Oh, Jesus is wonderful. Hallelujah. Lift, my dear. Don't feel shy. You're praising the living God. You're not praising any dead minded people. तुम्ही तुमच्या मेलेल्या देवासाठी काय करता? जिवंत देवाची आराधना करता. नाचू नका. तुम्ही मेलेलीची आराधना नाही करा, जो जिवंत आहे, तो जो आपल्यामध्ये आहे, त्याची आराधना तुम्ही करताय. Hallelujah. Worship Him. आराधना आराधना Lord, माझ्याकडे पण आवाज आहे. मी गाऊ शकतो. Hallelujah. प्रभूला सांगा माझ्या प्रियाने आराधना करतात. Oh, so sweet. Hallelujah. There's anointing flowing upon you right now. त्या ठिकाणी आता अभिषेक वाटत There's a आहे. big anointing flowing right now. त्या ठिकाणी देवाचा जाड अभिषेक वाटत It's आहे. just moving right now. It's filling with the power right now. आपल्या सामर्थ्याने भरत आहे. I feel the presence. I feel the presence. There's power in the name of Jesus. King and the Lord of Lords has appeared here to deliver you this morning, my dear people. And He's making you free right now. He's making you free right now. Oh, hallelujah. I can just feel the Holy Spirit is just moving in this whole this temple right now. Thank you, Jesus. Oh, Rabba Shaka Tori Rabba Shaka Tori Ma Rabba Shaka Ira Tori Ma Shaka Rabba Rabba Oh, Rabba Shaka Tori Ma Rabba Rabba Oh, Rabba Shaka Tori Ma Rabba The Holy Spirit touching you right now. The anointing, just hold it, just be careful. See that? The anointing will flow right now. Be careful right now. Oh, thank you, Jesus. Oh, Rabba Shaka Tori Ma Shaka Tori Ma Oh, Rabba Shaka Tori Ma Shaka Tori Ma
धन्यवाद स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना मुझे तेरी तू इस जगह हो जो भी तू चाहे तू यहाँ पे कर हालेलुया 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 Just two or three people, the Holy Spirit is leading me. Just two or three people who need the touch of God right now, the anointing. Just come here right now. देवाचा आत्मा मला चालवत आहे सांगत आहे की फक्त दोन तीन लोक ज्यांना देवाचा स्पर्श हवा आहे ज्यांना अभिषेक हवा आहे त्यांनी आता वेदीवरती Just two or three people. फक्त दोन ते तीन लोक ज्यांना देवाचा स्पर्श हवा आहे The anointing, I want to just pray for them. I want to just, the Holy Spirit want to fill them right now. आणि पवित्र आत्मा त्यांना आता भविष्य माझ्या प्रियांनो आता परमेश्वर मला स्पर्श करत आहे फक्त You दोन need ते the touch of तीन God. ज्यांना देवाचा स्पर्श हवा आहे Can you hear my people? तुम्हाला ऐकायला येत आहे का माझ्या प्रियांना ऐकू शकत आहात का Two or three people who need the touch of God. की असे फक्त दोन ते तीन लोक ज्यांना देवाचा अभिषेक आणि त्याचा स्पर्श हवा आहे Once again, I want to revive myself. की जे म्हणत आहे की मला पुन्हा एकदा मला संजीवित बनायचं आहे स्वतःला I feel that dryness and I need that anointing right now in my मला life. जाणवत आहे की तो कोरडेपणा मला जाणवत आहे आणि मला तो देवाचा स्पर्श हवा आहे धन्यवाद येशू. Lord, she needs the touch of God. प्रभू त्यांना देवाचा स्पर्श हवा आहे Touch her right now. प्रभू त्यांना तो आता स्पर्श कर Touch her right now. आता तू त्यांना स्पर्श कर तुझं जाड अभिषेक आणि It's coming upon you right now. आता जाड अभिषेक तुमच्यावरती येत आहे Touching you right now. तुम्ही आता स्पर्श करत आहे Receive the touch. स्पर्श स्वीकार Receive the touch of God. देवाचा स्पर्श स्वीकार It's filling you right now. तुम्ही आता भरत आहे Receive. स्वीकारा स्वीकारा Receive. स्वीकारा It's filling you right now. स्वीकारा देवाचा स्पर्श स्वीकारा It's falling upon you mightily. आणि महान रीतीने पडत आहे माझ्या प्रियांनो. Receive the touch. देवाचा स्पर्श स्वीकारा Receive. स्वीकारा Receive the power right now. आता देवाचा सामर्थ्य स्वीकारा 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 Receive. Receive. स्वीकारा स्वीकारा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. Oh God. Jesus. तुम्हाला आता पुन्हा सांगतो. स्पर्श. Jesus. धन्यवाद धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद Thank you. धन्यवाद Is anybody else who want? अजून कोणी आहे की त्यांना देवाचा स्पर्श हवा आहे असेल तर तुम्ही वेदीवरती या स्पर्श करा. Everyone you heal from us. प्रत्येकाचं आरोग्य दे Lord, the blessings flow in our lives. प्रभू आशीर्वाद त्याच्या जीवनात वाहून All दे. spiritually, physically, financially, materially, every blessing I claim for all of them in Jesus' name. सर्व आर्थिक शारीरिक भौतिक मानसिक प्रत्येक आशीर्वाद त्याच्याशी घोषित करतो येशू. Everyone who's watching right now, receive the blessings and healing in Jesus' name. आता जे कोणी पाहत आहे त्या प्रत्येकाने येशूच्या नावाने सर्व Great आशीर्वाद breakthrough स्वीकारा. coming in your lives. Receive that breakthrough and receive the blessings of the Lord Jesus Christ is flowing in your life. महान महान नवीन बळ तुमच्या जीवनामध्ये येत आहे आणि आशीर्वाद येत आहे तुम्ही आता येशूच्या This नावाने month is a स्वीकारा. month of blessings. The favor of God is upon your life. Receive. हा जो महिना आहे माझ्या प्रियाला या ठिकाणी आशीर्वादांचा महिना आहे देवाची कृपा दृष्टी You will स्वीकारा. testify. तुम्ही देवाला साक्षी You will देता. glorify. तुम्ही गौरव करता God has blessed me in this month. मला या महिन्यात देवाने मला आशीर्वादित केलं Great opening is there for you right now. एक नवीन All those watching, the great opening right now. तुम्हाला एक नवीन उघडणी आहे माझ्या Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Bless येशू. everyone, Lord. प्रत्येकाला आशीर्वादित कर प्रभूजी Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. God's peace and the favor is upon your lives. देवाची शांती आणि त्याची कृपा दृष्टी तुम्हावरती आहे. Thank you, Father. धन्यवाद Thank you, Lord. All glory be to your name, Lord. सर्व गौरव तुझ्या Answering my prayer, Lord. तू माझ्या प्रार्थना उत्तर For दे. touching your people, O Lord. तुझ्या लोकांना तू Lord, स्पर्श take कर. your glory from your people, O Master. प्रभू तुझ्या लोकांना तुझा I गौरव did my part, O Master. प्रभू मी माझा भाग केला Now you do your part. आता प्रभू तुझा भाग And I know you did, O Master. आणि प्रभू मला
also, Lord. आता त्यांच्या मुखातून तुझा गौरव तू In घे. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करते. Amen. आमेन, आमेन. Praise the Lord. हालेलुया. This is anointing right now. या ठिकाणी तुझे जाळ अभिषेक आहे. God has filled everyone. परमेश्वर प्रत्येकाला भरलेला I आहे. know this whole place has been filled with the Holy Spirit. आणि मला ठाऊक आहे की पूर्ण जे ठिकाण आहे देवाचं पवित्र आत्म्याने भरलं गेलेलं आहे. If you want to share testimony, God has touched you, God has spoken the word to your heart, you have increased the word of God, that what is the favor of God, come and testify and glorify God with your mouths. तर माझ्यापर्यंत देवाने तुम्हाला स्पर्श केला, त्याच्या वचनातून किंवा त्याच्या अभिषेकातून तुमच्याशी बोललेलं आहे, तर तुम्ही पुढे या आणि देवाच्या गौरवासाठी साक्ष You द्या. feel that yes, that confidence built in you जर तुम्ही म्हणताय की हो तो आत्मविश्वास बांधला गेलेला आहे with the word of God. देवाच्या वचनाद्वारे, Testify, my dear तर people. देवाच्या Just गौरवासाठी 2 or साक्ष 3 द्या. testimony come 2 ते 3 साक्ष येऊ दे and glorify Christ, my dear आणि people. देवाच्या नावासाठी गौरव द्या माझ्या प्रियाने. Meanwhile, we are offering. तोपर्यंत माझ्या प्रिया दानार्पणाची वेळ आहे. दान पात्र आपल्यामध्ये फिरेल आणि तोपर्यंत ज्याचे साक्ष असेल त्यांनी पुढे या. देवाच्या गौरवासाठी आपली साक्ष सांगा. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या सिस्टरांची साक्ष आहे की त्या म्हणतात की आज मला परमेश्वरचं आहे पुन्हा एकदा त्याच्यात जाड अभिषेकाने भरलेला आहे आणि देवाचं जेव्हा वचन चालू होतं त्या वचनातून देखील परमेश्वर माझ्याशी खूप काही गोष्टी बोललेला आहे, मला सांत्वन दिलेलं आहे, प्रोत्साहन केलेलं आहे. म्हणून त्या म्हणतात की मी देवाच्या अभिषेकासाठी, देवाच्या वचनासाठी मी खरोखर देवाचे फार आभारी आहे की तो मला आजच्या दिवशी त्यांनी मला आत्मिक जो मानना, जो स्वर्गीय मानना त्यांनी ते मला तृप्त केलं. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात की देवापणे मला स्पर्श केला. खरोखर परमेश्वर फार अद्भुत आहे माझ्या प्रियानो. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या. सिस्टरांची साक्ष आहे, ते सांगत आहे की ज्यावेळेस ते या ठिकाणी येत होते, येताना आणि आल्यानंतरही त्यांच्या डोक्यामध्ये फार वेदना होत्या आणि त्यांचं लक्ष लागत नव्हतं. पण त्या म्हणाल्या की जशी आपल्या ठिकाणी देवाचं वचन चालू झालं, अभिषेकाची जशी प्रार्थना चालू झाली, असं मला फार मोकळं मोकळं वाटू लागलं. पण ज्यावेळेस मी वेदीवर आले आणि पास्टरांनी डोक्यावरती हात ठेवले, त्या म्हणतात की माझं जो पूर्ण काही डोकेदुखी तिथं निघूनच गेलं, पण एक असं सामर्थ्य माझ्या आत आलेलं मला जाणवत आहे. एक नवीन स्पर्श, एक वेगळा स्पर्श मला जाणवत आहे, फार छान वाटत आहे. म्हणून त्या सर्व गौरव प्रवेशच्याच नावाला देतात की परमेश्वराने आजच्या दिवशी त्यांना स्पर्श केलेला आहे. अभिषिक्त देवाच्या सेवकाद्वारे देवपाणी त्यांना त्यांच्या डोक्यात हात ठेवला, त्यांना जाणीव झाली, देवाचा अभिषेक जाणवला. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. माझ्या प्रियांना आपण जोरदार टाळू आपल्या जिवंत प्रभू येशूच्या नावाला देऊया. Word of God, pray for the offerings. आपण दानार्पणासाठी प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय I पित्या, thank you for all the offering has been collected right now. मी तुझे आभार मानतो की प्रभू सर्व दानार्पण जमा करण्यात आले. Everyone who has given, Lord, you have seen their hands, O Master. प्रभू जे प्रत्येक हात दिले तू त्या प्रत्येक हातांना तू You have seen who पाहिले. have given, who could not give, O Master. प्रभू जे दिले व जे देऊ शकते प्रत्येकास तू I पाहिले. pray, O Master, प्रभू मी who प्रार्थना could करतो not give, bless them that they next week when they come, they can give to you, O Master. आणि प्रभूजी जे देऊ शकले तू त्यांना आशीर्वादित करते, पुढच्या वेळेस देतील प्रभू. Because you said, Lord, give, it will be given to you. तर प्रभू तू म्हणालास की दे म्हणजे तुला देण्यात Lord, येईल. I pray, प्रभू मी प्रार्थना bless करतो both the hand right now. दोन्ही हातांना तू आता Because from आशीर्वादित कर. their labor they have removed the amount and they have sold for your kingdom, O Master. कारण प्रभूजी त्यांनी त्यांच्या कष्टातून त्यांनी काढून पावलं ते पेरलेलं आहे आणि ते तुझ्या राज्यासाठी त्यांनी केलेले आहे. प्रभू. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो bless them, त्यांना आशीर्वादित कर. give them increments. त्यांना बढती दे प्रभू. Whatever money is stuck, release, O Master. प्रभू जो काही पैसा अडकलाय तो मोकळा कर. All the money be released in the name of Jesus. येशूच्या नावात सगळं पैसा मोकळा हो. Lord, it's all in your hand now. Now you bless and you multiply the blessings of their lives, O Master. प्रभूजी आता हे सर्व तुझ्या हाती आहेत. आता तू त्यांना आशीर्वादित कर, बहुगुणित कर आणि तू त्यांना All आशीर्वादित those कर. people who are online and on the YouTube, they are giving the donations and the one-tens. I pray, I bless them everyone in the name of Jesus. आणि जे सर्व युट्यूबद्वारे पाहून देखील परमेश्वर जे ऑनलाईन रीतीने दशमांश दानार्पण करार वगैरे देत आहे प्रभू मी त्यासाठी प्रार्थना करतो त्यांनाही Every आशीर्वादित कर. hand you bless, O Master. प्रभू प्रत्येक हाताला तू आशीर्वादित कर. Every hand, O Lord. प्रत्येक हाताला तू Bless them very आशीर्वादित कर. bountifully, O Master. प्रभू ते भरपुरीने पेरू दे, कापणी करू दे. Thank you, Father. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. हे प्रयत्न ठिकाणी Morning 10 o'clock it will start. सकाळी 10 वाजता बरोबर And चालू it होईल. is humble request to all the members who are here, who have not come, and all the group leaders. I want to tell you all. See, we have a timing bond for the meetings. तर मी सर्वांना अगदीच नम्र अशी विनंती करतो सर्व सभासदांना, सर्व लिडरशिपला, सर्व ग्रुप लिडरांना की आपल्याला काही वेळेचं बंधन आहे तर कृपया वेळेत We will not like
extend for hours and hours, because we have only 2 hours. In that 2 hours we have to finish all this thing, my dear people, by every Sundays and all the meetings, my dear people. तर माझ्या प्रिय आपल्याला असं भरपूर असं वेळ नाही की आपण तासन तास पुढे वाढवू शकतो. फक्त 2च तास आहेत आपल्याकडे, आणि मग ती रविवारची सभा असो किंवा दुसरी कोणती मीटिंग So असो please, आपल्याला. it's my request, every Sunday we all are ready. 10 o'clock our choir is ready, but unfortunately the members are not here. That is a very saddest part. तर माझ्या प्रियानं फार दुःखाची ही बाब आहे की प्रत्येक म्हणजे ज्या ठिकाणी क्वायर तयार असतं, पण जे सभासद आहे किंवा जी लोक आहेत ती या ठिकाणी वेळेत I will नाही. encourage, please come in time and go in time, because we have to abide some government rules for all of us, my dear people. तर माझ्या प्रियानो, मी सर्वांना नम्र विनंती करतो की आपल्याला सरकारने काही नियम दिलेले आहे, आपल्याला ते बांधील आहेत. कृपया वेळेत या आणि वेळेत जा. Because I finished it. If you give me at 10, 10:15, 10:30, it will be finished at 11 o'clock, 12 o'clock. Or if you start preaching at 11 o'clock, it will take 12, 12:30, my dear people. तर माझ्या प्रियांच्या वेळेमध्ये मला 10, 10:30 पर्यंत जर मला माईक मिळाला तर 11:30 पर्यंत सर्व काही आपलं संपून जाईल. जर तुम्ही मला 11ला जर माईक देत असाल तर मग 12:30. Our church timing is 10 to 12, my dear people. तर माझ्या प्रियानं आपल्या चर्चची जी वेळ आहे ते 10 ते 12 आहे. People. आपण सुंदर असं अद्भुत कॅरलचं गीत घेऊयात. आपले हात एकत्र आणा माझ्या प्रियानं, टाळ्या वाजून आपण ते गीतावर. Amen. If you have 2 hands, you can clap it. तर 2 हात असतील तर तुम्ही टाळ्या वाजवतात. एक नसलं तर काय प्रॉब्लेम नाही. If you have 2 hands, you can surely clap the hands. जर एखादा हात नसेल तर ठीक आहे, पण 2 हात असतील तर नक्की टाळ्या वाजवतात. Hallelujah. तेरी बात में होले होले बढ़ता चला जा रहा, खुशियों का काफिला जा रहा। एक अंधेरी रात में बात में होले होले बढ़ता चला जा रहा, खुशियों का काफिला जा रहा। Praise the Lord. आनंदाने भरून घरी जावा. God's favor is upon your life. देवाची कृपा दृष्टी तुमच्या जीवनावरती असो. आमेन. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries.
Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स. बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया. IFSC कोड CBIN 0283483. खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज. बँकेचे नाव HDFC. IFSC कोड आहे HDFC 0000633. खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.